नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं आजच्या सेशन मध्ये मनपूर्वक स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा, लास्ट सेशन मध्ये आपण 2 टॉपिक इंग्लिश बेसिक मधले कंप्लीट केलेले आहेत. त्या टॉपिक मध्ये आपण पाहिलं होतं की नेमकं सेंटेन्स मध्ये येणारे जे वर्ड आहेत ते कोणकोणत्या प्रकारचे आहेत, आणि तेच आपण पाहिलं की वर्ड सेंटेन्स मध्ये आल्याच्या नंतर त्याचं पोझिशन चेंज झालं की त्याचं पार्श्वस्पिन पण चेंज होतं आणि त्याचं मिनिंग पण चेंज होतो, म्हणजे अर्थ देखील बदलतो आणि त्या शब्दाची जात देखील बदलते. आणि यापैकी एक महत्वाचा वर्ड आपल्याला पाहायचा आहे, आणि तो वर्ड म्हणजे मित्रांनो वर्ब आहे, ज्याला तुम्ही क्रियापद असं म्हणता. वर्ब म्हणजे काय तर क्रियापद. लक्षात ठेवा, ऑल क्लिअर असेल तर सगळ्या गोष्टी क्लिअर करत चालायचंय. लक्षात ठेवा, सगळ्या गोष्टीमध्ये इंग्लिश मध्ये जर अत्यंत महत्वाचा टॉपिक जर आपण बघितला तर तो मित्रांनो वर्ब आहे. बरं, कोण आहे? वर्ब आहे. तुम्ही प्रत्येकाने एकच गोष्ट लक्षात ठेवायची, हा टॉपिक म्हणजे इंग्लिश मधील इंग्लिशचा आत्मा आहे. लक्षात ठेवा. आणि याच्याकरिता आपल्याला या सेशन मध्ये जायचंय. टॉपिकचं नाव आहे मित्रांनो वर्ब. वर्ब काय आहे तर वर्ब आहे ऍक्शन सांगणारा नाउन, कृती सांगणारा ते नाम आहे एक. ओके, तो वर्ब आहे, पण कसला वर्ब आहे? ऍक्शन सांगणारा वर्ड आहे. कुठला वर्ड आहे? ऍक्शन सांगणारा वर्ड आहे. त्याला म्हणायचं ऍक्शन नाउन. काय म्हणायचं? ऍक्शन नाउन. या पृथ्वी तलावरती जेवढ्या काही ऍक्शन होतात त्या सर्व ऍक्शन्सना आपण काय म्हणायचं? वर्ब असं म्हणायचं. आता लक्षात ठेवा, मग वर्ब मध्ये बेसिकली काय आपण जर बघितलं, याला वर्बला काय म्हणायचं? ऍक्शन नाउन. काय म्हणायचं? पटकन बोला, काय म्हणायचं रे? ऍक्शन नाउन. तुम्ही लेक्चर लाईव्ह बघताय, रेकॉर्डेड बघताय, हा काही मॅटर नाही. लाईव्ह असेल तर अजून बेस्ट आहे, आणि जरी शक्य नसेल तरी तुम्ही या लेक्चर पाहत असताना मी रूल सांगितला तेवढा रूल, या 2 लेक्चर झालेले आहेत, या लेक्चर मध्ये तरी तो रूल तुम्ही पाळायचा आहे. आणि तो रूल म्हणजे जे जे मी तुम्हाला वर्ड सांगतोय ते वर्ड काय करायचे? वर्बला एक नोटबुक करा म्हणून सांगितलं होतं मी. वर्बला पहिल्या लेक्चर मध्ये वर्बला एक नोटबुक करायचं, त्याचं नाव टाकायचं वर्ब फॉर्मेशन. काय टॉपिक करायचा? वर्ब फॉर्मेशन. वर्ब फॉर्मेशन म्हणजे काय? क्रियापदाचं नेमकं कशी बनतात क्रियापद, हे सगळ्यात महत्वाचं आहे. नीट लक्षात ठेवा बरं, जेणेकरून आपल्याला ओके नेक्स्ट टॉपिक मध्ये याचा खूप मोठा बेनिफिट होणार आहे. लक्षात येत आहे का? चला पटकन मेसेज करायचा, ऑल क्लिअर आहे का? पटपट 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 जॉईन होत चला. ओके, चला पुढे जाऊ. पहिला मुद्दा लक्षात ठेवा, वर्ब म्हटलं की तो ऍक्शन नाउन आहे, परंतु हे ऍक्शन जगातल्या सगळ्या ऍक्शन म्हणजे वर्ब आहे. दुसरी गोष्ट ताराताई, दुसरी गोष्ट अशी आहे, पहिला वर्ब असतो तो म्हणजे ऍक्टिव्ह वर्ब, किंवा त्याला म्हणायचं ऍक्टिव्हाइस. ऍक्टिव्ह वर्ब किंवा ऍक्टिव्हाइस. त्यापूर्वी पहिली संकल्पना आपण बघितली होती की हा जो वर्ब आहे ना, हा वर्ब आल्याच्या नंतर तो कधी ऍक्शन सांगेल, कधी इव्हेंट सांगेल, तर कधी स्टेट सांगेल. मुद्दा नीट लक्षात ठेवा. हा, वर्ब ऍक्शन नाउन आहे का? आहे. तर प्रत्येक वेळेस वर्ब ऍक्शनच सांगेल असं नाही. तो ऍक्शन, त्याला आपण कृती किंवा क्रिया म्हणतो. कोणकोणती ऍक्शन रे? आता आपण शिकतो, शिकण्याला काय म्हणायचं? लर्न. LEARN. लर्न म्हणजे शिकणे, शिकतात किंवा शिकतो. बरोबर, नीट आहे का? त्याचा सेकंड फॉर्म लिहून टाका, LEARNT. आणि थर्ड फॉर्म सुद्धा काय लिहायचा? लर्न लिहायचा. तिन्ही फॉर्म पैकी 2 फॉर्म सेम आहेत, लर्न, लर्न आणि लर्न. लिहिलं ताराताई? चला पुढं. नेक्स्ट, मग ऍक्शन आहे का? आहे. दुसरी गोष्ट, लर्नलाच आपण एक जोडून शब्द लिहू, टीच. मी आता टीच करतो. टीच म्हणजे शिकविणे. टीच म्हणजे काय? शिकविणे. ओके, त्याचा सेकंड फॉर्म आणि थर्ड फॉर्म काय होतो? टॉट होतं. TAUGST. पटकन बोला, टीच, टॉट आणि टॉट. तिन्ही 2 फॉर्म कसे आहेत? सेम आहेत. दुसरी गोष्ट, मी बोलतोय काय? स्पीक. काल लिहिलंय आपण स्पीक, स्पोक, स्पोकन. स्पीक ऍक्शन आहे का? आहे. ओके, स्टडी ऍक्शन आहे का? यस, 100% आहे. राईट ही ऍक्शन आहे का? 100% आहे. ओके, वॉक ही ऍक्शन आहे का? 100% आहे. रन ही ऍक्शन आहे का? 100%. ETC म्हणून आपण. जगातल्या सगळ्या ऍक्शन म्हणजे ऍक्शन वर्ब आहेत. नीट आहे का? मी काय सांगतो, जगातल्या सगळ्या ऍक्शन म्हणजेच कोण आहे? ऍक्शन वर्ब आहेत. ओके, चला पुढे. नेक्स्ट, काही इव्हेंट आहेत. इव्हेंट म्हणजे काय? एखादी जगातल्या सगळ्या ऍक्शन मध्ये काही इव्हेंट असतात, एखादी गोष्ट घडणे अर्थाने. ओके, म्हणजे ऍक्शन वर्बच काय करतात? इव्हेंट सांगतात. लक्षात आलं? दुसरी गोष्ट, ऑकर, एखादी इव्हेंट घडणे, एखादी गोष्ट घडणे.
ओके चल, अकर म्हणजे काय? घडणे. जगातल्या कुठल्याही सगळ्या ऍक्शन बरोबर किंवा इव्हेंट त्याला आपण म्हणतो. दुसरी गोष्ट आहे घटना. तिसरी गोष्ट आहे मित्रांनो स्टेट वर्ब. त्याला अजून एक नाव आहे, नीट आहे का? स्टेटिव्ह वर्ब. काय नाव आहे? स्टेटिव्ह वर्ब. आता गंमत आहे का बरं का? नीट आहे का? ऍक्शन म्हणजे काय? जगातल्या सगळ्या ऍक्शन म्हणजे ऍक्शन आहे, त्याला ऍक्शन वर्ब म्हटलं. खाणे, पिणे, उठणे, बसणे, रडणे, झोपणे, पळणे, ओके, अभ्यास करणे, हे सगळे ऍक्शन आहेत. आणि ह्याच ऍक्शनला गुड आफ्टरनून एस बी पाटील. ओके, व्हेरी गुड आफ्टरनून ऑल. आता पटकन नीट आहे का? खूप अलर्ट राहायचं लेक्चरमध्ये, खूप अलर्ट राहायचं, त्याला पर्याय नाही. नीट आहे का? 1 मिनिट सुद्धा इकडे तिकडे जायचं नाही. ओके, आणि जे सांगतोय ते नोट डाऊन करत चला. आय रिक्वेस्ट यू सिन्स फर्स्ट लेक्चर. लक्षात येते का मी काय सांगतो? पहिल्या लेक्चर पासून तुम्हाला रिक्वेस्ट करतोय, नोट डाऊन करावं लागेल. ओके, इंग्लिश सब्जेक्ट आहे, भीती 100% घालवायची असेल तर या गोष्टी कराव्या लागतील. पटपट पटपट बोलत चलायचं. ऑल ओके का? चला बोलत राहायचं नीट. स्टेटिव्ह वर्ब म्हणजे काय? स्टेट सांगतात. कसे स्टेट सांगतात बघा बरं, नीट आहे का? आता एखादी गोष्ट बी वर्ब, स्टेटिव्ह वर्ब आहे. बी असेल, हॅव असेल, हे काय करतात? कधी कधी स्टेट सांगतात, कधी कधी नाही स्टेटस सांगतात. फॉर एक्झाम्पल एखादी गोष्ट फील, फील म्हणजे वाटणे. टेस्ट, ओके, अपियर, बिकम, काय स्टेज? ईटीसी म्हणून आपण पुढे याला डिटेल्स मध्ये आपल्याला बघायचं. ही तर क्रिया आहे का हो? नाही. ही तर ऍक्शन आहे का? नाही. एम इज आर, एम असेल, इज असेल, आर असेल, वॉज असेल, वर असेल. ओके, सगळं इन डिटेल्स बघायचं आपल्याला. पटकन बघाय का? काही वर्ब ऍक्शन आहेत तर काही वर्ब नॉन ऍक्शन आहेत. एकदम स्पष्ट याच्यामध्ये सांगतो, काही वर्ब ऍक्शन आहेत तर काही वर्ब नॉन ऍक्शन वर्ब आहेत. ऍक्शन वर्ब आणि नॉन ऍक्शन वर्ब जे स्थिती किंवा स्थित्यंतर सांगतील. काही वर्ब एखादी घटना घडली हे दाखवतील, तर काही वर्ब हे क्रिया चालू आहे, चालू होती किंवा चालू असेल हे सांगतील. वर्ब म्हणजे काय? 8 शब्दापैकी 8 पार्ट्स ऑफ स्पीच पैकी अत्यंत महत्वाचा वर्ड आपण पहिला नाउन बघितला, त्याच्यानंतर प्रोनाउन असेल, त्याच्यानंतर ऍडजेक्टिव्ह असेल, आणि 4 नंबरचा वर्ड आपण पाहिला होता तो म्हणजे वर्ब. तो वर्ब काय आहे बघून आपल्याला सेंटेन्सच्या पार्ट मध्ये जायचं. नीट आहे का? एक प्रॉपर सिक्वेन्सने गेल्या बिगर आपल्याला अंडरस्टँड होणार नाही. संकल्पना समजून घ्या. आता पुढची गंमत अशी आहे, जगात ऍक्शन आहेत, स्टेट आहेत. आपण बोलत असताना कधी कधी ऍक्शन वर्ड वापरतो, कधी कधी नॉन ऍक्शन वर्ड वापरतो. मी शिक्षक आहे, आय एम ए टीचर. टीचर हा एम इथे ऍक्शन सांगत नाही. टीचर कुठलीही ऍक्शन करत नाही. वी आर स्टुडंट्स, आपण विद्यार्थी आहोत. इथला आर ऍक्शन सांगतोय का? नाही सांगत आहे. नीट आहे का? गंमत काय? मग ऍक्शन आणि नॉन ऍक्शन वर्डला दिलेलं नाव म्हणजे काय आहे? वर्ब आहे. आता हा वर्ब काय करतो? नीट आहे का? खूप जादुई बदल होतील आपल्यामध्ये. सगळ्या गोष्टी याच्या अकॉर्डिंग आहेत. आता दुसरी गोष्ट, हे ऍक्शन किंवा इव्हेंट काय करतात किंवा स्टेट आपल्याला टाइम सांगतात. टाइम म्हणजे काय? वेळ. वर्ब असा शब्द आहे जो वाक्यात आल्याच्या नंतर त्याच्याशिवाय वाक्य बनतं का? कधीच बनत नाही. म्हणून मी वर्ब वरती काम करायला लागलो. नीट आहे का? वर्ब शिवाय वाक्य बनत नाही. दुसरी गोष्ट, म्हणून आपल्याला वर्ब कडे यायचंय. वर्ब हा वाक्यातला कंपल्सरी शब्द आहे. वाक्य माझं नीट आहे का? वर्ब शिवाय वाक्य ही संकल्पना पूर्ण होत नाही. तो विचार देखील आपल्याला पूर्ण करता येत नाही. म्हणून वर्ब म्हणजेच क्रियापद हा वाक्यातला कंपल्सरी घटक आहे, कंपल्सरी शब्द आहे. मुद्दा क्लिअर का? म्हणून तो आपल्याला आता बघायचा आहे. आणि मग एक एक पार्ट ऑफ स्पीच आपण बघत जाऊ. ओके, याच्याशिवाय आपल्याला इंग्लिश शिकता येणार नाही. ओके, ऍडव्हान्स मध्ये एंट्री करता येणार नाही. ओके, बरं चला, इथपर्यंत क्लिअर आहे. काही वर्ब एस बी पाटील, चला ताराताई पटपट बोला. काही वर्ब ऍक्शन सांगतात, काही वर्ब ऍक्शन सांगत नाहीत. मग हे ऍक्शन किंवा स्टेट आहे. फॉर एक्झाम्पल बघा, अजून सांगतो. ओके, समजत नसेल तर सगळ्या गोष्टी क्लिअर करतो. आता मी सरळ सरळ म्हणतो बरोबर, ईट. ईट म्हणजे काय? खातो किंवा बरोबर खातो किंवा खाते. ओके, काय अडचण नाही. दुसरं काय केलं? एट. ईटचं एट काय केलं तर याचा अर्थ असतो खाल्ले. याचा अर्थ काय असतो? खाल्ले. आता दुसरी गोष्ट, इटन केलं मी, बरोबर. इथं काय झालं? क्रिया पूर्ण झाली. इथं मी इटिंग केलं, एकच वर्ड कसा चेंज केला बघा, याला आयएनजी लावलं. ओके, याचा अर्थ खात आहे, बरोबर. खात चालू क्रिया आहे. कशी आहे? चालू क्रिया. इथं पूर्ण क्रिया आहे, इथं पूर्ण क्रिया आहे. आणि इथं काय? इट्स, पुन्हा इट झालं. याचा अर्थ असतो खातो. खातो किंवा खाते. ओके, चला, खातो किंवा खाते.
आता संकल्पना लक्षात ठेवा, याच्यामध्ये फक्त यस लागलंय, याला काहीच लागलेलं नाही, पण याच्यामध्ये बदल झाला, याच्यामध्ये बदल झाला, याच्यामध्ये बदल झाला. वर्ड एकच आहे, अर्थ एकच आहे. ए पटकन बोला, अर्थ एकच आहे, फक्त त्याचा फॉर्म चेंज झाला. का चेंज झाला रे? टाइम बदलण्यासाठी. पटकन बोला, कशासाठी? टाइम बदलण्यासाठी. वर बदलतो म्हणजे अर्थ बदलत नाही. मग काय बदलतं? वेळ बदलते. वेळ बदललेली दाखवण्यासाठी वर्ब स्वतःमध्ये चेंजेस करून घेतो, आणि चेंजेस करून घेतो त्यावेळेस चेंज करण्यासाठी कुणाला ईडी लागतंय, कुणाला आयएनजी लागतं, कुणाला यस लागतं. नीट आहे का? हे सफिक्सेस त्याला लागतात, आणि तो आपला स्वतःचा ऍक्शनचा किंवा नॉन ऍक्शनचा टाइम बदलतो. आणि त्या टाइमला हा जो बदल झाला, सगळ्यांचा अर्थ खाणे या संकल्पनेशी आहे, खा या संकल्पनेशी जुळलाय, परंतु याचे 5 फॉर्म आपण पाडले. याचं एकमेव कारण वर्बचा फॉर्म बदलला की वेळ बदलते, आणि त्या वेळेलाच आपण टाइम म्हणतो, आणि या टाइमलाच व्याकरणात म्हटलं जातं टेन्स. नीट आहे का? पटकन समोर जाऊ. या जगातली सगळी ऍक्शन कधी घडली हे सांगण्यासाठी जो वर्ड येतो, बरोबर, आणि तो वर्ड चेंज होतो, आणि त्याच्यानुसार आपल्याला टाइम बदललेला कळतो. त्या टाइमला व्याकरणात टेन्स म्हणतात, टेन्सला मराठीत काळ म्हणतात. पटकन पुढे चला, वाक्य माझं ऐका. एक सेंटेन्स मध्ये ती ऍक्शन किंवा ती स्टेट कधी बोलली गेलेली आहे, कधी घडली आहे हे सांगणारा शब्द सुद्धा वर्ब असतो. वाक्यात वेळ सांगणारा शब्द सुद्धा वर्ब असतो. वाक्याचा काळ सांगणारा शब्द सुद्धा वर्ब असतो. मग काही वर्ब काळ सांगतील, काही वर्ब काळ सांगणार नाहीत. अजून आपण याच्यामध्ये वर्ब मध्ये 3 बी लेक्चर होऊ शकतात, 4 बी होऊ शकतात, काही त्याला पर्याय नाही. लक्षात आलं? पण वरची सगळी लेक्चर कम्प्लीट करणं हे कंपल्शन असेल. पटकन पुढे जाऊ आता. नीट आहे का? इथपर्यंत क्लिअर का? येस किंवा नो क्लिअर करा. काही ऍक्शन वर्ब आहेत, काही इव्हेंट सांगणारे वर्ब आहेत, तर काही स्टेट दाखवणारे वर्ब आहेत. लय डिटेलमध्ये जायचं बरं आपल्याला. नीट आहे का? हे वर्ब काय करतात? आपल्या स्वतःमध्ये चेंजेस करून घेतात. कशासाठी चेंजेस करतात? त्याच्या अगोदर कोण येतं त्याच्यानुसार चेंज होतो, किंवा बोलणारा कोणती वेळ वापरतोय त्याच्यानुसार तो चेंज करतो, आणि तो चेंज होतो म्हणजे काळ बदलतो. आणि म्हणून वाक्यात टाइम सांगणारा, टेन्स सांगणारा शब्द म्हणजे वर्ब असतो, आणि म्हणून आपला काळ सुरू झाला. वाक्य नीट आहे का? ओके. मी काय टेन्स शिकवायला लागलो नाही, पण वर्बवरून ह्या गोष्टी येतात. आता दुसरी गोष्ट नीट आहे का? मग हा जो टाइम आहे, हा जो टाइम आहे तो कोणता टाइम आहे? एक पहिला असतो प्रेझेंट टाइम, ज्याला आपण म्हणतो वर्तमान टाइम. त्याला आपण काय म्हणतो? वर्तमान काळ असं म्हणतो. दुसरा असतो पास्ट टाइम, त्याला आपण म्हणतो भूतकाळ. काय म्हणतो? भूतकाळ. आणि दुसरा असतो फ्युचर टाइम, त्याला आपण म्हणतो भविष्यकाळ. त्याला आपण काय म्हणतो? भविष्यकाळ. किती टाइम झाले? मग टेन्स किती आहेत? मुख्य 3 प्रकार झाले. प्रेझेंट टाइम, पास्ट टाइम, फ्युचर टाइम. प्रेझेंट टाइम, पास्ट टाइम आणि फ्युचर टाइम. या 3 पॉइंट मध्ये आल्याच्या नंतर वर्ब आपल्याला टेन्स सांगत असतो. पोरांनो नीट आहे का? म्हणून टेन्स मध्ये मुख्य प्रकार पडले 3. किती पडले रे? 3 प्रकार पडले. प्रेझेंट टेन्स आणि पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स. चला, टेन्स सांगणारा शब्द कोण आहे आपल्याकडं? वर्ब आहे. कोण आहे? वर्ब आहे. आता अजून एकदा ऐका. ओके, कोणतीही गोष्ट असू द्यात, ओके, त्या गोष्टीमध्ये आपल्याला चेंजेस काय होतं? वर्ब आपल्या फॉर्म मध्ये बदल करून घेतो. एक मी सांगितलं, ओके, टीच. टीच म्हणजे शिकणे, शिकविणे, बरोबर. टीच, शिकवितो. शिकवितो, मी शिकवतो किंवा शिकवितात. शिकवितात. आता टीच कुठं वापरायचा? तर अनेक व्यक्ती आल्या, समजा दे टीच, ते शिकवितात. आय टीच, दे टीच, दे टीच. आता इथं संकल्पना अशी झाली, ओके, याच्यामध्ये टीच वापरला, ते शिकवितात. पण हेच वाक्य काय होतं? टीचा टॉट होतं, TAUGST. सेकंड फॉर्म काय वापरला? तर त्यांनी किंवा त्याने शिकविले, शिकविले. ओके, शिकविले. मग तिथं दे घेऊ द्या किंवा आय येऊ द्या, दे टॉट. नीट आहे का? समजण्यासाठी चाललंय. ओके, स्टेप बाय स्टेप. मला एक गोष्ट समजण्यासाठी 10 गोष्टी आपल्याला क्लिअर कराव्या लागतात, त्याला पर्याय नसतो. आता नीट आहे का? टॉट म्हणजे काय? शिकविले, परंतु हा टेन्स असतो पास्ट, हा असतो प्रेझेंट. अर्थ एकच आहे, शिकवणे ही संकल्पना बदलत नाही,
टाइम बदलला म्हणून त्या स्वतःच्या वर्ब मध्ये फॉर्म मध्ये चेंज झाला. आता दुसरी गोष्ट नीट आहे का, इकडे घेतला ओके हॅव किंवा हॅज टॉट, हॅज टॉट. ओके इथं काय होतं, शिकविले आहे, शिकविले आहे, काळामध्ये बदल झाला, शिकविले आहे आणि म्हणून बरोबर ही हॅज टॉट, त्याने शिकवले आहे. हा असतो परफेक्ट टेन्स. कुठला असतो, परफेक्ट टेन्स. कशासाठी बदल झाला, वर्ब मध्ये इथं जोडीला वर्ब आला, नीट आहे का. ओके हा मॅरिड वर्ब असतो. ओके बाकीचे पहिले दोन अनमॅरिड आहेत. ओके ते नंतर सांगतो, आता नीट आहे का. वर्ब मध्ये एकही लेक्चर मिस करायचं नाही. ओके पुन्हा एकदा आवर्जून सांगतोय, बाकी एखादं मागं पुढे झालं तरी चालेल पण वर्ब मध्ये नाही चालणार आहे. आता नीट आहे का. दुसरी गोष्ट मी काय सांगितलं इथं, इज टीचिंग, इज टीचिंग. आता काय सांगितलं, इज टीचिंग म्हणजे काय, शिकवत आहे, शिकवत आहे. संकल्पना नीट आहे का. मग ही इज टीचिंग, ही इज टीचिंग बरोबर नीट आहे का. हा टेन्स असतो कंटिन्युअस टेन्स. कुठला असतो रे, कंटिन्युअस. आता दुसरी गोष्ट शेवटचं घेतो मी, टीचर्स, TEACHES. टीचर्स म्हणजे काय, शिकवितात किंवा शिकविते. ओके शिकवितो किंवा शिकविते अशा पद्धतीने आहे. मग ही टीचर्स. आता इथं गंमत बघा, मी एवढा गोंधळ कशासाठी घातलेला आहे. पहिली गोष्ट, पहिला जर वर्ब बघितला आपण फर्स्ट फॉर्म, तर याच्यामध्ये काहीच बदल झालेला ना, जसा तसा आला. सेकंड फॉर्म मध्ये बदल झालाय का, झालाय. नीट ऑब्झर्वेशन करा. पाचव्या फॉर्म मध्ये आणि पहिल्या फॉर्म मध्ये एकच फरक आहे. तुम्ही जर ऑब्झर्वेशन केलं तर फक्त येस किंवा येस लागलेला. हा सुद्धा असतो प्रेझेंट टेन्स. कुठला असतो, प्रेझेंट टेन्स, त्याला प्रेझेंट टाइम म्हणतो. पहिला सुद्धा आहे प्रेझेंट टेन्स. दोन्हीमध्ये काय फरक आहे, हा येस किंवा येस कधी लागतो, तर त्याच्या अगोदर जो सब्जेक्ट आहे, सब्जेक्ट म्हणजे कोण, जो बोलतो किंवा ज्यानं क्रिया केली तो सब्जेक्ट असतो. नीट आहे का. मला प्रत्येक शब्दाला प्रूव्ह करायचंय. ओके नीट आहे का. प्रत्येकाला प्रूफ आहे बरं, नीट आहे का. फक्त तुम्हाला प्रॉपर सिक्वेन्स मध्ये येण्यासाठी थोडा त्रास होणार आहे 5-6 लेक्चर. ओके बाळांनो आता नीट आहे का. हिथं हा का झाला, तर हिथं ही म्हणजे तो एकटाच आहे ना, हिथं तो एकटाच आहे, तो किंवा ती एकटाच आहे. जर एकटा असेल तर वर्ब सुद्धा सिंग्युलर येतं. जगामध्ये इंग्रजीमध्ये जेवढे वर्ब आहेत त्यांच्या शेवटी यस आहे ना, ते सगळे सिंग्युलर आहेत. आणि सिंग्युलर लागलेलेच वर्ब सिंग्युलर आहेत. नीट आहे का, यस लागलेले. बाकी सगळे वर्ब प्लुरल आहेत. हा फक्त प्लुरल आहे. दे म्हणजे एक जण आहे का, नाही. अनेक शिक्षक असा अर्थ आला. ओके अनेक व्यक्ती आल्या, वस्तू आल्या, तर क्रियापदाचं पहिलं रूप येतं. ओके इथं पास्ट टेन्स दाखवण्यासाठी क्रियापदाचं दुसरं रूप येतं. परफेक्ट सांगण्यासाठी इथं हे तिसरं रूप येतं. ओके कंटिन्युअस सांगण्यासाठी त्याला ING लागतं आणि सिंग्युलर सोबत येस येतं. किती फॉर्म पाहिले, 5. किती पाहिले रे, 5. नीट आहे का. टेन्स बदलण्यासाठी वर्ब स्वतःच्या फॉर्म मध्ये बदल करतो, त्यालाच म्हणायचं वर्बचे फॉर्म. म्हणून ज्याचे वर्ब चांगले त्याचं इंग्लिश चांगलं. व्हेरी गुड. चला ESB पाटील क्लिअर का. चला ESB पाटील बरोबर ताराताई पटपट पटपट बोलायचं. क्लिअर का इथपर्यंत. चला वर्बचे फॉर्म का पाडायचे, वर्ब नोटबुक मध्ये नोट करणं कंपल्सरी आहे. काय कंपल्सरी आहे. आता बघा नीट आहे का. मग इथं काय सांगितलं, वर्ब स्वतःमध्ये बदल करून घेतो आणि टाइम सांगतो, त्याला टेन्स म्हणतात. आणि प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स. किती टेन्स आहे पोरांनो, 3 आहेत. किती आहेत रे, 3 मुख्य प्रकार पडले. आता दुसरी गोष्ट, ओके प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर आहे, परंतु याच्यामध्ये या प्रत्येकाचे सब प्रकार पडतात. काय होतात, सब प्रकार पडतात. ते कसे, नीट आहे का. सब प्रकार पडतात म्हणजे काय होतं, पहिला असतो प्रेझेंट टाइम, सिंग्युलर प्लुरल नुसार प्रेझेंट टेन्स. दुसरा असतो पास्ट आणि तिसरा असतो फ्युचर. तिसरा असतो फ्युचर. आता गंमत आहे बरं का, नीट आहे का. प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर. प्रेझेंट म्हणजे काय, वर्तमान. पण जर इथं बघा नीट आहे का, हे जे पहिलं रूप असतं का, फर्स्ट, कोणासाठी येतं, काय येतं, हळूहळू सांगतो, सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. आणि हा 5th फॉर्म आहे ना, 5वा फॉर्म आहे ना, हा वाक्यात एकटाच येतो. हा एकटाच येतो, हा सुद्धा एकटा येतो आणि हा तिसरा सुद्धा एकटा येतो. आणि ज्यावेळेस वर्ब वाक्यात एकटंच येतं ना, अर्थ सांगण्यासाठी, वाक्य पूर्ण करण्यासाठी, त्यावेळेस त्याचा टेन्स असतो सिंपल टेन्स. त्याचा टेन्स असतो, नीट आहे का, सिंपल टेन्स असतो. कुठला असतो बाळा, नीट आहे का, सिंपल टेन्स असतो.
पण आपण इथं नीट विथ एक्झाम्पल चालू आहे, नीट आहे का. मला विषयामध्ये एंट्री करण्यासाठी तुम्हाला थोडं फिरवावं लागणार आहे. आयुष्यात जे झालं नाही ना 15 वर्षात, ते इथं 15 मिनिटात होत असतं. वाक्य नीट आहे का. ओके, 15 दिवसात सगळ्या इंग्लिशच्या सगळ्या गोष्टी क्लिअर होत चालतील. प्रश्नपत्रिका सुटायला लागेल, 2-3 दिवस थांबा फक्त. क्लिअर का. आता नीट आहे का बाळांनो. आपली लढाई कोणासोबत आहे, पत्रिकेसोबत आहे. पत्रिका जुळली की आपला कार्यक्रम संपला. पत्रिका जुळावी म्हणून आई वडिलांनी आपल्याला इकडे पाठवलंय, आणि ही पत्रिका जुळल्याशिवाय पुढची पत्रिका छापली जात नाही. प्रश्नच निर्माण होत नाही. कळतंय का. SB पाटील, जुळतंय ना कार्यक्रम. आता नीट आहे का. पोरांनो ऐका. मग इथं बघा, मग इथं जर बघितलं आपण, हा जो तिसरा आहे ना, हा ING लागलाय आणि हा एकटे हा सोबत आलाय. आता हे वर काय आहेत काय पाठांतर नाही करायचं, हळूहळू होईल. ओके चला. आणि हितला जो आलाय, हे वर एकटा आलंय का नाही. तर ह्या दोघांमध्ये हा असतो पूर्ण क्रिया. पूर्ण क्रिया असते ना. पूर्ण क्रिया म्हणजे काय शिकवली आहे, पूर्ण. आणि पूर्ण क्रिया असेल तर त्याला म्हणायचं परफेक्ट टेन्स. तो काय म्हणायचं, परफेक्ट. आणि इकडे जे ING आहे ना, याला म्हणायचं चालू. म्हणून 2 क्रिया असतात. एक असतो चालू काळ, त्याला म्हणायचं कंटिन्युअस टेन्स. त्याला काय म्हणायचं, कंटिन्युअस टेन्स. पोरांनो नीट आहे का. तिसरा असतो परफेक्ट. कुठला असतो, परफेक्ट टेन्स. आणि शेवटचा हे दोघं मिळून म्हणतो, त्याला म्हणायचं परफेक्ट कंटिन्युअस. आता थोडी गंमत आहे. परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. पोरांनो नीट आहे का. मग किती झाले रे, 1. हा बरोबर नीट आहे का. आणि इथं किती झाले, 4 सब पार्ट झाले. सब प्रकार किती झाले, 4 झाले. हो का. प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर. ह्या तिघांचे सारखेच प्रकार आहेत. ओके, प्रत्येकाचे 4 पडले आणि हे मुख्य 3. 3 गुणिले 4 जर आपण बघितलं, 3 into 4 12, 12 काळ पडले. किती, सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट, सिंपल फ्युचर. प्रेझेंट कंटिन्युअस, पास्ट कंटिन्युअस, फ्युचर कंटिन्युअस. प्रेझेंट परफेक्ट, पास्ट परफेक्ट, फ्युचर परफेक्ट. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस, फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस. किती प्रकार पडले, 12. पण आता दुसरी गोष्ट नीट आहे का. समोर लक्ष द्या, नीट आहे का. 1 मिनिट सुद्धा इकडे तिकडे लक्ष द्यायचं नाही, पटकन समोर द्यायचं. जणू काय तुम्ही क्लासमध्ये आहोत, वर्गात बसलोय असं बिहेव करत चला. लक्षात आलं का. भले तुम्ही तिकडं कसं ऐकताय आम्हाला माहिती नाही, बरोबर, पण एकदम व्यवस्थित क्लिअर करायचं. आपोआप इथून ओके लक्षात येते काय चाललंय ते. मुद्दा क्लिअर का. आता दुसरी गोष्ट आहे का. टाइम सांगतात का वर्ब, सांगतात. 2 गोष्टी. पोरांनो नीट आहे का. ज्यावेळेस वर्ब टाइम सांगतो ना, त्यावेळेस वर्ब कोणत्या प्रकारचा आलेला आहे त्याच्यानुसार त्याचा टाइम ठरवावा लागतो. पहिली गोष्ट, या जगामध्ये जेवढे काही वर्ब आहेत ते 2 फॉर्म मध्ये येतील. चला चला समोर लक्ष द्यायचं. नीट आहे का. काय म्हटलंय मी, जेवढे वर्ब येतील, जगात जेवढे तुम्हाला सेंटेन्स समोर दिसतील, जे वाक्य तुम्ही ऐकता, जे वाक्य तुम्ही बोलता, जे वाक्य तुम्ही लिहिता, ते प्रत्येक वाक्य 2 प्रकारचं असेल. पहिलं वर्ब असेल ऍक्टिव्ह वर्ब आणि दुसरं असेल पॅसिव्ह वर्ब. ती लहानपणी 10वी-12वी शिकले, तुम्ही पाठांतर केलं, इथं विदिन सेकंदात ऍक्टिव्ह पॅसिव्ह कळेल. आता वाक्य माझं समोर नीट आहे का, लक्ष द्या. काय म्हटलंय मी, पहिला वर्ब आहे ऍक्टिव्ह वर्ब. ऍक्टिव्ह वर्ब म्हणजे त्याला म्हणायचं ऍक्टिव्ह व्हॉइस. काय म्हणायचं त्याला, ऍक्टिव्ह वर्ब म्हणजे ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये असतो. आणि दुसरा वर्ब असतो पॅसिव्ह वर्ब, त्याला म्हणायचं पॅसिव्ह व्हॉइस. काय म्हणायचं, पॅसिव्ह व्हॉइस. आता पटकन समोर लक्ष द्यायचं. वाक्य नीट आहे का. ऍक्टिव्ह वर्ब मध्ये, ऍक्टिव्ह वर्ब मध्ये आपण बघितल्याप्रमाणे 12 काळ पडतील. किती, 12 तुम्हाला टेन्स तिथं पाहायला मिळतील. परंतु पॅसिव्ह वर्ब कसा ओळखायचा, पॅसिव्ह वर्ब मध्ये फक्त आणि फक्त 8 प्रकारे वाक्य येतात, दुसरी वाक्य येणार नाहीत. पॅसिव्ह वर्बला 8 टेन्स आहेत आणि ऍक्टिव्ह वर्बला 12 काळ आहेत. संकल्पना क्लिअर का. आता नीट आहे का. मग जे बी वाक्य मी तुम्हाला समोर देणार आहे ते एकतर ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये असेल किंवा पॅसिव्ह व्हॉइस मध्ये असेल. वाक्य नीट आहे का. जे बी वाक्य तुमच्या समोर येणार आहे ना, न्यूजपेपर मध्ये वाचा, प्रश्नपत्रिकेमध्ये वाचा, एकतर ते ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये असेल किंवा ते पॅसिव्ह व्हॉइस मध्ये असेल. संकल्पना क्लिअर, समोर लक्ष द्या, इकडे ऐका. पहिला मुद्दा, ऍक्टिव्ह वर्ब म्हणजे त्याला काय म्हणायचं, ऍक्टिव्ह व्हॉइस. आता काय करायचंय, काहीच नाही, मी सांगतो तेवढं लक्षात ठेवा. ओके चला. ओके व्हेरी गुड. आता ऐका, प्रिया राईट्स अँड बरोबर एसे. प्रिया राईट्स अँड एसे, ही ते ऍक्शन आहे का, आहे. कुठली ऍक्शन आहे, प्रिया निबंध लिहिणे, लिहिण्याची ऍक्शन आहे का, आहे. ऍक्शन वर्ड आला, आला.
ऍक्टिव्ह व्हॉइस आहे. ऍक्टिव्ह व्हॉइस म्हणजे काय आता नीट आहे का, जिथं सुरुवातीला बरोबर ऍक्टर असतो. नीट आहे का मी काय सांगितलं? ओके चला. ओके गंमत आहे का, एक वाक्य लिहिलं, प्रिया राईट्स ॲन एसे. प्रिया राईट्स ॲन एसे. इथं जर बघितलं तर इथं प्रिया आहे. प्रिया आली का इथं आहे, समजा ही प्रिया आहे. पोरा नीट आहे का, ही प्रिया आहे. ओके काय करते, काहीतरी लिहिते. काय लिहिते, ॲन एसे लिहिते. आता संकल्पना नीट आहे का, प्रिया स्वतः ऍक्टिंग करते म्हणजे ही ऍक्टर आहे. प्रिया कोण आहे, ऍक्टर आहे. ऍक्टर म्हणजे क्रिया करणारी व्यक्ती. क्रिया करणारी व्यक्ती सुरुवातीला आली का, आली. ऍक्टर आहे. वर्ब कोण आहे, वर्ब म्हणजे काय, ऍक्शन. ऍक्शन नाउन म्हणजे वर्ब आहे. आता इथे ऍक्शन काय, राईट लिहिण्याची ऍक्शन आहे, म्हणजे हा इथे ऍक्शन वर्ड झाला. याला म्हणायचं ऍक्शन वर्ड. ऍक्शन वर्ड कोण आहे, तर ऍक्शन वर्ड हा वर्ब आहे. ऍक्शन वर्ड कोण आहे, हा ऍक्शन वर्ड हा वर्ब आहे. आता दुसरी गोष्ट, बरोबर ऍक्शन झाली का, हे ते ऍक्शन आहे का, ऍक्शन आहे. आणि ऍक्शन कोणावर झाली त्याला म्हणायचं रिसिव्हर. नीट आहे का, रिसिव्हर ऑफ ऍक्शन. ज्याच्यावर ऍक्शन घडली त्याला म्हणायचं रिसिव्हर. काय म्हणायचं, रिसिव्हर. आता वाक्य नीट आहे का, जर ऍक्टर सुरुवातीला आला तर वाक्य ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये. कुठल्या व्हॉइस मध्ये, ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये. पण दुसरं वाक्य कुठलं असतं, बऱ्याच वाक्यामध्ये सुरुवातीला ऍक्टर नसतो. तर वाक्य नीट आहे. सेंटेन्स म्हणजे काय, वर्बच्या अगोदर येणारा शब्द, वर्बच्या नंतर येणारा शब्द काय आहे याच्यानुसार वर्ब ठरतं. वाक्य नीट आहे का, ओके. इथं वर्ब आहे का, अजून मी वर्ब काही शिकवलेलं नाही, मी काहीच बोलत नाही, विषयामध्ये एंट्री करा. आता वाक्य नीट आहे का, इथं राईट्स ही ऍक्शन आहे, पण सुरुवातीला ऍक्टर आला आणि ऍक्शन जी आहे ज्याच्यावर झाली त्याला म्हणायचं रिसिव्हर. काय म्हणायचं, रिसिव्हर. पण कधी कधी काय होतं, हे इकडं जातं आणि हे इकडं जातं. वाक्य नीट आहे का, इकडं जातं. मग ॲन एसे इकडं गेला, ॲन एसे इकडं गेला. ओके, आणि प्रिया इकडं आली, ज्या अर्थी ऍक्टर आणि रिसिव्हर मध्ये चेंजेस केलाय त्या अर्थी या वर्ब मध्ये सुद्धा बदल होणं अपेक्षित आहे का, आहे. दुसरी गोष्ट, मग काय होतं, जर रिसिव्हर सुरुवातीला आला तर त्याचा अर्थ असा होतो की त्या रिसिव्हरवर कोणीतरी ऍक्शन केलेली आहे. तो ऍक्टर आहे का, आता नाही. इथे प्रिया ऍक्टर आहे, पण इथे एसे सुरुवातीला आला म्हणजे तो ऍक्टर नाही, तो रिसिव्हर आहे. कोण आहे रे, रिसिव्हर आहे. म्हणून या वर्ब मध्ये सुद्धा चेंजेस करावे लागतील. या वर्ब मध्ये एक वर्ब घ्यावा लागतो, त्याचं नाव आहे टू बीचं रूप, आणि त्याच्यानंतर या राईटचा तिसरा फॉर्म घ्यावा लागतो. मग घेऊया आपण प्रेझेंट टेन्स आहे, यस फॉर सिंपल प्रेझेंट. डोक्यातच ठेवा, यस फॉर सिंपल प्रेझेंट. जगामध्ये मेन वर्बला यस किंवा यस लागलेला असेल, डोळं झाकून वाक्याचा काळ सिंपल प्रेझेंटच असतो. त्रिकालबाधी सत्य. अमेरिकेत शिकायला गेले तरी काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला. नीट आहे का मी काय सांगतो, एस बी पाटील, प्रियाताई बरोबर, ताराताई बरोबर, अश्विनीताई, पटपट पटपट सगळ्यांनी क्लिअर करत चालायचे. मुद्दा क्लिअर का, आता ऐका. इथं काय होतं, टू बीचा फॉर्म येतो इज. आला इज. राईटचा तिसरा फॉर्म होतो रिटर्न, आणि मध्ये करता दाखवण्यासाठी शब्द घेतला जातो बाय. का इथं याला म्हणायचं टू बीचं रूप आणि याला म्हणायचं V3. म्हणजे वर मध्ये चेंज झाला का, झाला. म्हणजेच काय, ज्यावेळेस ऍक्टर सुरुवातीला येतो त्यावेळेस अशी रचना येते, त्याच्यामध्ये ऍक्टिव्ह व्हॉइस असतो. पण ज्यावेळेस रिसिव्हर सुरुवातीला येतो त्यावेळेस टू बीच्या नंतर V3 म्हणजे टू बी प्लस V3 अशी रचना येते, त्याला म्हणायचं पॅसिव्ह व्हॉइस. पॅसिव्ह व्हॉइसच्या रचनेमध्ये एकच गोष्ट लक्षात ठेवायची, टू बीच्या लगेच नंतर तिसरं रूप असतं त्यावेळेस वाक्य पॅसिव्ह व्हॉइस मध्ये असतं. म्हणून हे ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये येणारे काळ 12 प्रकारचे येतील, पण पॅसिव्ह वाक्य हे फक्त 8 काळामध्ये असेल. 4 काळांचा पॅसिव्ह व्हॉइस होत नाही. म्हणून ऍक्टिव्ह वर्ब 12 आहेत आणि पॅसिव्ह वर्ब फॉर्म 8 आहेत. कार्यक्रम क्लिअर का, 8 प्रकारे येतील. इथपर्यंत क्लिअर का, आता समजून घ्या. इकडे जाऊ जरा, ऐका इकडं. ऍक्टिव्ह व्हॉइस बघा, मी अजून टू बी शिकवले का नाही, टू हॅव शिकवले का नाही. प्रॅक्टिकली चला हो, पाठांतरानं टू बीचे फॉर्म तुमचे पाठ आहेत. बीम, इज, आर, वॉज, वर, बीन, बीइंग,
बीएम इज ऑर वॉज वर बीन बीइंग have had having has did it done doing does did it done doing does पाठ करून काय किलो रिकायचं का त्याला नाही रे. नीट आहे का. पाठांतर हा विषय तुम्हाला यशापर्यंत नाही घेऊन जाणार आहे. पोरांनो समोर लक्ष द्या. आणि मग इथं प्रिया निबंध लिहिते. प्रिया इथं ऍक्टर आहे का. आहे. रोट असेल, हॅज रिटन. टू बी प्लस लगेच वित्री इथं कधीच येत नाही. पण पॅसिव्ह वॉइस मध्ये जर आपण पाहिलं, बाळांनो समोर लक्ष द्या, मी काय सांगतो ऐका. इथं काय येतं बरोबर, टू बी प्लस लगेच वित्री येते. आता लय मोठी गंमत आहे. पोरांनो नीट आहे का. जगातल्या प्रत्येक वाक्याचा काळ ओळखताना काय करायचं, वाक्य समोर लक्ष द्या. इथपर्यंत क्लिअर आहे का. जे जे प्रेझेंट आहे त्यांनी पटकन मेसेज करायचं येस का नो. वाय टाईप केलं नुसतं तरी चालेल. आता नीट आहे का. पॅसिव्ह कसा ओळखायचा, टू बी प्लस वित्री. आता नीट आहे का. ऍक्टिव्ह मध्ये टू बीच्या लगेच नंतर वित्री नसतो, पॅसिव्ह मध्ये टू बीच्या लगेच नंतर वित्री असतो. मग मास्तर म्हणेल, अरे बाबा मला टू बीच माहित नाही, आधी मला टू बी सांग. तुम्ही काय म्हणाल, मास्तर मला टू बी माहित नाही, अगोदर टू बी सांग. हो 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 सांगतो. इकडे लक्ष दे दे इकडे लक्ष दे, इकडे दे. संदीप दादा इकडे लक्ष द्या, पट इकडे लक्ष द्यायचं समोर. ओके ऐका. टू बी, तुम्ही म्हणसाल मास्तर काय टू बी, काय टू हॅव. टू बी ऑर नॉट टू बी दॅट इज अ क्वेश्चन. असावं की नसावं, जगावं की मरावं. टू बी म्हणजे असणे. टू बी म्हणजे काय, असणे. आता समोर लक्ष द्यायचं बरं का, इकडे नीट आहे का. टू बीच्या नंतर तिसरा फॉर्म असतो. सर तिसरा कुठला, म्हणून सांगितलंय त्रास आहे बरं. जिथं त्रास आहे तिथं सक्सेस आहे. वाक्य माझं नीट आहे का. नाव होतो तुमच्या पिढीत सुद्धा कधी इथून पुढे इंग्लिश कोणाला अवघड वाटणार नाही. पण आपल्याला आधी अवघड सोपं वाटलं पाहिजे, नाही तर पिढीचा प्रश्नच निर्माण होत नाही. नीट आहे का मी काय सांगतो. पुढचा प्रश्न निर्माण होत नाही. अवघड असते पोरांनो आपलं. कळतंय का. नीट आहे का. नीट नेटकं केलं तर सगळं सोपे. ओके आता नीट आहे का. काही टेन्शन घेऊ नका. इंग्लिशचा तुमचा कार्यक्रम संपला, आता टेन्शनच घेऊ नका. पहिला फॉर्म असतो बी. बी म्हणजे असणे. बी म्हणजे असणे. पुढे एम म्हणजे आहे. नीट आहे का. इज म्हणजे सुद्धा आहेच. इज म्हणजे सुद्धा आहे. नीट आहे का. आर म्हणजे आहोत किंवा आहेत. अनेक जण आहेत किंवा आहोत. नीट आहे का. दुसरा असतो वॉज म्हणजे होता. दुसरा आहे वर, WERE, वियर म्हणजे होते. त्याला आपण वर म्हणतो, होते. ओके चला नीट आहे का. तिसरा आहे बीन म्हणजे काय, पूर्ण, बाकी काहीच नाही. ओके बीइंग म्हणजे असणे, चालू असणे, ओके नीट आहे का. म्हणजे बी एनिझर, वॉज वर, बीन बीइंग यांच्या लगेच नंतर, यांच्यापैकी कोणीही येऊ द्या रे पोरांनो, यांच्यापैकी कोणीही येऊ द्या, यांच्या लगेच नंतर तिसरं पाहिजे. तिसरं. ओके नीट आहे का. चौथं आलं तर नाही, तिसराच फॉर्म पाहिजे. जसं राईट, रोट मधला कोण येणार, रिटर्न येणार. बी बॉट, बाय बॉट येणार. मग तिसऱ्या फॉर्म मधला आणि चौथ्या फॉर्म मधला फरक कसा कळायचा, या सगळ्या गोष्टी कळण्यासाठी लेक्चर मध्ये पुढे कंटिन्यू करायची. एकानेही मागं पुढे थांबायचं नाही. कळतंय का. लेक्चर मधून लेफ्ट व्हायचं नाही. संकल्पना समजून घ्या, लगेच वित्री येतं. चला पटकन सांगा. बी, एमिजार, वॉज वर, बीन बीइंग. टू बीचे फॉर्म आहेत का, आहेत. हेच फॉर्म लक्षात ठेवायचे. आता समोर लक्ष द्या, इकडे ऐका. तीच गोष्ट आहे, वेगळं काही नाही. ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस. आलं का इथं, इज रिटन. ओके टू बी प्लस वित्री. आता दुसरी गोष्ट एक सांगतो. ओके एक गोष्ट कंप्लीट करत चलो. जर टू बी प्लस वित्री अशी रचना आली तर काय करायचं. ओके बघा. आणि मग टेन्स कसा ओळखायचा. टेन्स ऑफ ऍक्टिव्ह वर्ब. ऍक्टिव्ह वर्ब म्हणूयात किंवा ऍक्टिव्ह व्हॉइस म्हणूयात. नीट आहे का बरं पोरांनो, नीट आहे का. ओके प्रत्येकाने नीट ऐकायचं. संदीप पवार, ताराताई, चला पटकन. SB पाटील, ओके प्रकाश दादा, जे आहे त्यांनी पटकन बोला. चला. ओके आणि टेन्स ऑफ पॅसिव्ह वर्ब. आता नीट आहे का. पॅसिव्ह वर्ब म्हणूयात किंवा व्हॉइस म्हणूयात. समोर लक्ष द्यायचं इकडं. 1 मिनिट सुद्धा इकडं तिकडं जायचं नाही. भविष्य आपल्या इथं भविष्य आहे ना. टेन्स ऑफ ऍक्टिव्ह व्हॉइस काय करायचं. ओके सर्व वर्ब्स वरून काळ ओळखणे.
पहिल्यांदा सांगतोय, आज मी वर्ब शिकवले नाही. सर्व वर्ब्स वरून काळ ओळखणे. जेवढे दिसतात तेवढ्यावरून काळ ओळखायचा तुम्हाला. क्लिअर का? चला, म्हणजे कसं, मेन वर्ब असू द्यात, मेन वर्ब असू द्यात किंवा हेल्पिंग वर्ब असू द्यात, मेन वर्ब असू द्यात किंवा हेल्पिंग वर्ब्स असू द्यात किंवा एचव्ही प्लस एमई असू द्यात, हेल्पिंग प्लस मेन वर्ब असू द्यात, सगळ्यावरून काळ ओळखायचा, कोणालाच ठेवायचं नाही. क्लिअर मुद्दा मी काय सांगतो, सगळ्यावरूनच मित्रांनो टेन्स आपल्याला आयडेंटिफाय करायचा आहे. डू यू अंडरस्टँड? चला, लुक ऍट दी बोर्ड. चला, लुक ऍट दी बोर्ड. माझ्याकडे नाही पण बोर्ड कडे तरी बघा. लक्षात आलं का? आता नीट आहे का? टेन्स ऑफ पॅसिव्ह काय करायचं नीट आहे का? ही तर रचना असते टू बी प्लस व्ही3. टू बी प्लस व्ही3 काय करायचं, या व्ही3 ला काढायचं. काढलं? नीट आहे का? ओके, काय करायचं मग? ओके, व्ही3 सोडून राहिलेल्या सर्व वर्ब्स वरून काळ ओळखणे. वर्ब्स वरून ओळखणे. आता एक उदाहरण घेऊ आपण. चला, मी सांगितलं इज रिटर्न. ओके, इज रिटर्न. आता इथं इज रिटर्न जर बघितलं तर कुणाला कट करायचं? बघा पोरांनो, रिटर्नला कट केलं. इजचा काळ असतो प्रेझेंट टेन्स, सिंपल प्रेझेंट. अजून एक्झाम्पल बघायचे, अजून मी काहीच केलं नाही. मला विषयात एंट्री करायची. वाक्य नीट आहे का? संकल्पना समजून घ्या बरं का. नीट आहे का? एकदम क्लिअर समोर लक्ष द्यायचं, थोडंही विचलित व्हायचं नाही. ओके, नीट आहे का? नाही कळलं, जबाबदार मी आहे. नीट आहे का? इंग्लिश मध्ये नाही मार्क पडले, जबाबदार मी आहे, असं मी तुम्हाला पहिल्या लेक्चर मध्ये सांगितलंय. खरंच जबाबदार आहे बघा. फक्त तू लेक्चर केली पाहिजे, नाही तर तुम्हाला बॅच घेतली नसताना सांगितलंय इंग्लिशला नाही मार्क पडले, मी जबाबदार आहे. बॅच तर घेतली, घेऊ नको. कळतंय का? नीट आहे का? बघायचे असेल तरच कार्यक्रम होणार आहे, नाही तर जुळणार नाही. लक्षात आलं का? चला, बॅच तुम्हाला कम्प्लीट करावं लागेल, व्यवस्थित करावं लागेल. आता इथं काय करू, राईट्स घेतली. चला, राईट्स आला का? आला. सिंपल प्रेझेंट. जेवढे आले सिंपल प्रेझेंट. ऐका, ओके, कुठलाही वर्ब घेऊ द्या. मी सांगितलं इज रायटिंग. जेवढे आलेत का वर्ब तेवढ्यावरून काळ ओळखायचा. इज रायटिंग, इजचा असतो प्रेझेंट. दिसतंय ना सगळं? इजचा असतो प्रेझेंट आणि नीट आहे का? आयएनजीचा असतो कंटिन्युअस. आयएनजी प्रेझेंट कंटिन्युअस. पण इकडं ही संकल्पना काय होते बघा, इज बीइंग रिटर्न. मग आता इथं काय होते बघा, रिटर्नला कट करायचं, केलं. बघा, इजचा प्रेझेंट आणि आयएनजीचा कंटिन्युअस. संकल्पना क्लिअर का? चला, ऍक्टिव्ह वर्ब आणि पॅसिव्ह वर्ब मध्ये फक्त मी बेसमध्ये आहे. वाक्य नीट आहे का? मी काहीही शिकवलेलं नाही. समोर लक्ष द्यायचं. ओके, इकडं तिकडं बघायचं नाही. ओके, चला, चुकीला माफी नाही. मुद्दा क्लिअर? चला, या समोर लक्ष द्या. मग या पूर्ण याच्यामध्ये तुम्ही ज्यावेळेस क्वेश्चन पेपर पाहाल किंवा काहीतरी रिडिंग करत असाल, काहीतरी रायटिंग करत आहाल, त्यावेळेस इंग्लिशमध्ये दोनच प्रकारचे वर्ब तुम्ही यूज करत असता. दोन प्रकारचे वर्ब तुम्ही वापरत असता. एक वर्ब म्हणजे तो ऍक्टिव्ह वर्ब असतो आणि दुसरा वर्ब म्हणजे पॅसिव्ह वर्ब असतो. मग समोर लक्ष द्यायचं. वर्ब ऍक्शन सांगतील, काही वर्ब ऍक्शन सांगतील, काही वर्ब इव्हेंट्स दाखवतील, काही वर्ब स्टेट दाखवतील. हे सगळे वर्ब एकतर ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये असतील किंवा पॅसिव्ह व्हॉइस मध्ये असतील. संकल्पना क्लिअर? यस. आता समोर दुसरी गोष्ट, मग पहिली बघू आपण ऍक्शन. आता ऍक्शन मध्ये येऊ. ऍक्शन आणि स्टेट मध्ये पहिलं आपण कुठे? ऍक्शन मध्ये. पोरांनो समोर लक्ष द्या. पहिलं कुठे यायचं? आपण ऍक्शन मध्ये यायचं. आता ऍक्शन मध्ये काय? पटकन बोला. पहिली ऍक्शन असते फिजिकल ऍक्शन. चला, आणि तुमचं सुदैव तुम्हाला पीडीएफ वगैरे सगळं मिळतंय समोर. पहिली ऍक्शन असते फिजिकल. नीट आहे का? आणि दुसरी ऍक्शन असते मेंटल ऍक्शन. अरे म्हणे मास्तर, मेंटल ऍक्शन मी पहिल्यांदा ऐकतोय. मानसिक ऍक्शन कसे असेल? असते ती दुसऱ्यांना दिसत नाही, आणि जर ती दुसऱ्यांना दिसली तर आपलं काही खरं नाही. नीट आहे का? आपल्या सोबत असणार सुद्धा आपल्या सोबत राहणार नाही. कारण का? त्याच्या मनात काय चाललंय हे जर आपल्याला समजलं तर काय अवघड असते. कारण शेजारी बसून सुद्धा एखादा आपल्याबद्दल चुकीचा विचार करत असू शकतो. म्हणून ते कळत नाही ते चांगलंय. कळते मी काय सांगतो? आता समोर लक्ष द्या. ताई अक्कांना नीट आहे का बाळांनो? समोर लक्ष द्या. आता ऐका,
फिजिकल ऍक्शन असते का? फिजिकली आपण ऍक्शन करतो का? 100% करतो. ऍक्शन केल्याशिवाय तर जगात काहीच फळ मिळतच नाही. डू यू अंडरस्टँड? आता नीट आहे का? मग काय इथं रीड वाचणे ही ऍक्शन आहे का? आहे. चला पटकन लिहा. रीडचे तिन्ही फॉर्म सारखे आहेत. ऑल फॉर्म सेम आहेत. रीड, रेड आणि रेड. क्लिअर का? चला लिहून घ्या. ओके. दुसरी गोष्ट, राईट जरी तुमच्याकडे आता नसेल, बरोबर, एखादं राहिलं तरी नोट्स दिलेले त्याच्यातून लिहून काढत चला. रिक्वेस्ट आहे किंवा मला नंबर दिलाय खाली बघा, बरोबर, याच्यावर फोटो पाठवायचा 9763937142. ओके. नीट आहे. जबाबदारीने वागा पोरांनो, विनंती आहे माझी. मी तुमच्या आय लाईक बरोबर ऍज अ बिग ब्रदर. नीट आहे का? मी काय सांगतो तुमच्या बिग ब्रदर प्रमाणे, एल्डर ब्रदर प्रमाणे तुम्हाला सांगतो की तुम्ही काय करायचंय, व्यवस्थित करायचंय. लक्षात आलं का? नीट आहे का? तुम्हाला रिक्वेस्ट करून सांगतोय मी. ओके. त्याच्याशिवाय इंग्लिश डेव्हलप होणार नाही. संदीप दादा, ताराताई, चला चला चला, एस बी पाटील, बरोबर, प्रकाश दादा, जे जे आहेत त्यांनी पटकन सगळ्यांनी बोलायचंय. समोर लक्ष द्या एकदम. पहिले आहे बघा, ईट, खाणे. आहे काय ऍक्शन? आहे. थ्रो, ईट, एट, इटन. दुसरी गोष्ट, थ्रो वर्ब आहे. थ्रो, थ्रीव, थ्रोन. थ्रो, थ्रीव, थ्रोन. वर्ब आहे का? आहे. रन, रॅन, रन. ऍक्शन आहे का रे? आहे. रन, रॅन, रन. वर्ब का बदलत आहे? मी सारखं म्हणतो सर, सेकंड फॉर्म, थर्ड फॉर्म, सेकंड फॉर्म, थर्ड फॉर्म. का? वर्ब बदलतो याचा अर्थ टाइम चेंज करण्यासाठी, आणि टाइम चेंज होतो याचा अर्थ टेन्स बदलतो, आणि वर्बचे फॉर्म माहित असल्याशिवाय टेन्स बदलता येणार नाही, आणि त्याच्याशिवाय इंग्लिशच येणार नाही. समजून घ्या मी काय सांगतो. ओके. सगळा खेळ वर्बचा आहे, बरं, नीट आहे का? सगळा कार्यक्रम वर्बचा आहे. समोर लक्ष द्यायचं. पण आहे का? मग दुसरी गोष्ट, मेंटल ऍक्शन काय असते? अरे 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 मास्तर म्हणे मेंटल ऍक्शन काय असते आता? ओके. नीट आहे का? बरंच काही काय असतं. ऐका. मानसिक कृती काय असते जी समोरच्याला दिसत नाही? दादा समोर लक्ष द्या. सम ऍक्शन्स हॅपन इन द माइंड and they show something a person does mentally. समोर लक्ष द्या. संदीप दादा, समजतंय का नाही समजत आहे? ओके. वाक्य नीट आहे का? काही ऍक्शन हा मनामध्ये आपल्या घडत असतात, माइंड मध्ये घडत असतात, पण त्या समोरच्याला बिलकुल दिसत नाहीत. मग या मेंटल ऍक्शनचा फायदा काय होणार आहे? आपल्याला एक प्रश्न असतो, खालीलपैकी कोणते वर्ब हे आयएनजी फॉर्म मध्ये येत नाही किंवा कंटिन्युअस टेन्स मध्ये त्यांचा वापर होत नाही? प्रश्न आहे पूर्ण याच्यावरती. संकल्पना समजून घ्या. आणि मग इथं ऍपन बरोबर, इन दी माइंड, माइंड मध्ये ऍक्शन हॅपन घडत असते, आणि दे शो समथिंग, ते शो दाखवतात. ओके. शो, शोड, ईडी लावून टाका. चला वर्ब लिहून टाकायचं. शो, शोड, आणि बरं सॉरी, बरोबर, आणि तिसरं रूप होतं शोन, SHOWN. IMP म्हणून सांगायला लागलो. तिसऱ्याला ईडी लागत नाही. SHOWN, IMP आहे. लिहून घ्या. चला. अ पर्सन डज मेंटली. ओके. ऐका. मेंटली ऍक्शन करतो आपण. फॉर एक्झाम्पल ऐका, थिंक, विचार करतो. माझ्या मनामध्ये मी तुमच्याबद्दल काय विचार करतो दिसतंय का? नाही दिसत आहे. म्हणून थिंक हा वर्ब कंटिन्युअस टेन्स मध्ये वापरला जात नाही. काही अपवाद वगळता थिंकिंग होत नाही त्याचं. बरोबर. नीट आहे का? मेंटल ऍक्शन आहे, स्टेटिव्ह वर्ब. म्हणून इथं थिंक ही मेंटल ऍक्शन आहे. विचार केलेलं दुसऱ्याला दिसत नाही. संदीप दादा दिसतं का? SB पाटील दिसतं का? ताराताई दिसतं का? प्रकाश दादा दिसतं का? नीट आहे का? सगळ्यांनी बोलायचंय. ओके. लव, प्रेम. प्रेम केलेलं दिसत नाही. किती प्रेम आहे? हाऊ मच डू यू लव्ह मी? बरोबर. किती प्रेम करतो माझ्यावर? दिसत नाही. कसं सांगायचं? बरोबर. नीट आहे का? समोर लक्ष द्या. ऐका. बिलीव्ह म्हणजे विश्वास. बिलीव्ह, ईडी लावून टाका. चला दोन्हीला पण ईडी लावून टाकायचं. लव, 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 बिलीव्ह, बिलीव्ह, बिलीव्ह. रिझल्ट येत नाही असं होतच नाही हो. आपण काम चुकीच्या पद्धतीने करतो किंवा आपण कामच करत नाही. मी सांगतोय लिहून घ्या, वर्ब लिहा. रिक्वेस्ट आहे माझी. कळतंय का? ऐका. त्याच्याशिवाय इंग्लिश डेव्हलप होणार नाही. नो, नो म्हणजे मला माहित आहे. कुठं आहे? दाखव. कुठं माहित आहे तुला? दाखव बरं मला तुझं माहित कुठं आहे ते. सांगता येत नाही. मेंटल ऍक्शन आहे. आय नो युअर नेम, आय नो हर हाऊस, आय नो हर नेम, आय नो हर मोबाईल नंबर. काय करायचं तुला? बरोबर. नीट आहे का? माहिती असणे. मला माहिती आहे. दाखव बरं कुठं माहिती आहे ते. कसं दाखवायचं आता डोक्यात? कॅमेरा दाखवून दाखवता येईल का? नाही दाखवता येणार आहे. म्हणजे काय? मेंटल ऍक्शन दाखवता येत नाही. म्हणून ही नो, नो ही IMP वर्ब आहे. त्याचं NEW, KNEW, आणि दुसरं होतं KNOWN, नोन.
नो न्यू नोन. नो म्हणजे माहिती असणे. संकल्पना क्लिअर का? नो न्यू नोन. क्लिअर? चला, माहिती दाखवता येत नाही. दुसरी गोष्ट अंडरस्टँड, मला समजलं. दाखव संदीप, किती समजलंय तुला? ताराताई किती समजलंय तुम्हाला? दाखवता येईल का रे? नाही दाखवता येणार. नाही दाखवता येत. मेंटल ऍक्शन. आणि बरे ते दाखवता येत नाहीच. बरोबर. शेजारीन जर आपल्याला बसल्या जागी जर शिव्या टाकत असेल, बरोबर, काहीतरी चुकीचं बोलत असेल माइंड मध्ये, आणि ते जर आपल्याला ऐकायला आलं तर मैत्री एक सेकंद तरी टिकेल का? नाही टिकणार आहे. प्रत्येकाच्या मनामध्ये निगेटिव्ह विचार येत असतात प्रत्येकाच्या विषयी, ते दिसत नाहीत. त्याला म्हणायचं मेंटल ऍक्शन, आणि दिसत नाही ते चांगलं आहे. आपल्याला ओळखता येत नाही ते बेटर आहे. ओके बाळांनो, आता समोर लक्ष द्यायचं. बिलीव्ह, मेंटल ऍक्शन करतो आपण, आणि मग त्या इमॅजिन केलेलं दिसतं का? आय इमॅजिन, की मी असं इमॅजिन करतोय. काही इमॅजिन करू नको, मला दिसणारच नाही तर काय तू इमॅजिन केलेलं मला काय दिसणार आहे? म्हणून या वर्बना आयएनजी लागत नाही. इथं आहे आपली प्रश्नपत्रिका. समजून घ्या मी काय सांगतो. ओके, प्रश्न काय आहेत ह्याच्या बाहेर काही येणार नाही. वाक्य माझं नीट आहे. इमॅजिन सुद्धा ईडी लावून टाका. चला, इमॅजिन हे वर्ब आहे. काय ते वर्ब आहे. सगळे वर्बच आहेत ना. मेंटल ऍक्शन म्हणलं की वर्ब आहे. वाक्य समजून घ्या. ओके, आता संकल्पना समोर लक्ष द्या. पुढं डिसाइडेड ठरवणे. मी डिसाइड केलं. दाखव बरं कुठे डिसाइड केले. मला काही दिसे ना. दिसणार आहे का? नाही. मेंटल ऍक्शन सुद्धा दिसत नाही. समजून घ्या. संकल्पना क्लिअर आहे मी काय सांगतो ते? वाक्य समजून घ्यायचं. चला पुढं. ओके, आता ऐका. रिमेंबर, मला काय रिमेंबर म्हणजे रिकॉल होणे. बरोबर. चला, एखादी गोष्ट मला आठवणे. लक्षात आलं का? चला, जस्ट रिमेंबर. दुसरी गोष्ट फॉरगेट, फॉरगॉटन. बरोबर, वर्ब येते. रिमेंबरला ईडी लावून टाका. तिथं फॉरगेट, फॉरगॉट करायचं. गेट, गॉट, गॉटन, GOTTEN लिहून घ्यायचं. ओके, गेज वर्ब आहे. गेज सुद्धा काय? वर्ब आहे. संकल्पना क्लिअर पोरांनो? आता नीट आहे का? ओके, बेसिकली या गोष्टी आहेत त्या आपल्याला समजल्या पाहिजेत. चला पुढं. बरोबर, फिजिकल ऍक्शन आणि मेंटल ऍक्शन. संकल्पना क्लिअर का? चला, काही ऍक्शन आहेत बरोबर, काही नॉन ऍक्शन आहेत, काही फिजिकल ऍक्शन आहेत, काही मेंटल ऍक्शन आहेत. दोन्हीतला फरक कळाला का? संधी दादा, ताराताई, पटपट बोलायचं. इव्हेंट वर्ब्स आहेत. आता इव्हेंट्स वर्ब मध्ये काय दाखवतात? शो दॅट समथिंग हॅपन्स, अन ऍक्शन, प्रोसेस. नीट आहे का? ऑर चेंज ऑफ स्टेट, बिगिन, स्टार्ट इव्हेंट, एंड ऑफ. जम्प असेल, स्विम असेल, रन असेल, अकर, घडणे, एखादी, येणे, जाणे, सगळ्या घटना आहेत ना. सगळ्या घटना आहेत. थ्रो, फेकणे, घटनाच आहे. चला, ऍक्शन आहेत पण त्यातल्या काही इव्हेंट्स आहेत. ओके, काही ऍक्शन मेंटल आहेत, काही ऍक्च्युअली फिजिकली ऍक्शन आहेत. तर काही ऍक्सिडेंटली घटना घडतात, इव्हेंट्स घडतात. ओके, त्या सगळ्यांना वर्ब म्हणायचंय. सगळ्यांना वर्ब म्हणायचंय. क्लिअर पोरांनो? आता नीट आहे का? एखादी घटना, कृती किंवा क्रिया घडली किंवा घडणार आहे हे सांगण्यासाठी येतात, त्याला म्हणायचं इव्हेंट्स वर्ब. IMP पोरांनो? आता नीट आहे का? ते सोडून द्या, समोर लक्ष द्या. ऐका, दुसरी गोष्ट, एक्झाम कुठे आहे त्याच्याकडे मला नाही जाता येणार. वर्क कंप्लीट केल्याशिवाय मला क्वेश्चन पेपरकडे जाता येत नाही. गेलो तर त्याच्यातलं तुम्हाला काय कळणार नाही. काहीही कळणार नाही. वाक्य माझं समजून घ्या. लक्ष देते पोरांनो? आता समोर लक्ष द्यायचं. ऐका, स्टेटिव्ह वर्ब म्हणजे काय? बरोबर, एखादी गोष्टीची स्थिती, भावना, विचार, मालकी सांगण्यासाठी येतात. खूप IMP. वर्ब ऍक्शन सांगतात, स्टेट सांगतात आणि इव्हेंट सांगतात. हा आपला पहिला पॉइंट आहे, तो क्लिअर करायला चालू आहे. क्लिअर? ऐका, मग दुसरी गोष्ट, स्टेटिव्ह वर्ब्स डिस्क्राईब, वर्ब आहे, डिस्क्राइब्ड. ओके, चला, डिस्क्राईब करतोय. काय करतोय? अ स्टेट म्हणजे स्थिती, कंडिशन, रादर दॅन अन ऍक्शन. ऍक्शनच्या ऐवजी ते स्टेट सांगताय. तिथं क्रिया नसते. आय एम ए स्टुडंट, आय एम ए डॉक्टर, आय एम एन इंजिनियर. मी काय आहे हे सांगण्याचं काम कोण करतात? तर नॉन ऍक्शन वर्ब करतात, स्टेटिव्ह वर्ब करतात, स्टेट वर्ब करतात. संकल्पना क्लिअर आहे बाळांनो? चला, आणि मग स्मेल टेस्ट. बरोबर, ऍक्शन आहे का तिथं? नाही. बरोबर, नीट आहे का? टेस्ट असेल, फील, वाटणे, नो असेल, ओके, बिलीव्ह असेल. म्हणजे मेंटल ऍक्शन बऱ्यापैकी याच्यामध्ये येतील. नॉन ऍक्शन मध्ये, स्टेटिव्ह वर्ब मध्ये कुठल्या येतील? मेंटल ऍक्शन येतील. फिजिकल ऍक्शन याच्यात येतील का? बिलकुल येणार नाही. फिजिकल ऍक्शन याच्यामध्ये येतील का? बिलकुल येणार नाहीत. संकल्पना क्लिअर पोरांनो? आता नीट आहे का? आणि म्हणून इथं फिजिकल ऍक्शन आणि मेंटल ऍक्शन. आता नीट आहे का? मग ह्या सगळ्यांना थोडं वाक्यात बघूयात आपण. चला, समोर लक्ष द्यायच्याकडं. बरोबर, ऐका.
समोर लक्ष आहे ना सगळ्यांचं? हा बघा, द रिच मॅन बॉट ए न्यू कार. चला 3 वर्ब लिहिलेत काल आपण, बाय, बॉट, बॉट, BUY. बाय म्हणजे खरेदी करणे, विकत घेणे. चला इथं रिच मॅन हा वाक्यात आला. दुसरी गोष्ट इथं वर्ब आलं. वर्ब आलं, चला नीट आहे. मग आहे का, मला एक गोष्ट, एक शब्द बोलण्यासाठी मला 100 शब्द क्लिअर करावे लागतात. माझं वाक्य नीट आहे का? एक वर्ड बोलण्यासाठी मला 100 शब्द बोलावे लागतात. नीट आहे का? पहिला टॉपिक होता आपला सेंटेन्स. कुठला टॉपिक होता? सेंटेन्स नावाचा टॉपिक होता. सेंटेन्स म्हणजे वाक्य. वाक्य ही संकल्पना व्हायला वाक्यात सगळ्यात महत्वाचा शब्द आवश्यक असतो वर्ब. म्हणून सेंटेन्स मधला एक महत्वाचा पार्ट असतो, त्याला म्हणायचं वर्ब पार्ट. काय म्हणायचं? वर्ब पार्ट. मग ते ऍक्शन असेल, स्टेट असेल किंवा इव्हेंट वर्ब असेल. ओके, ऍक्शन, स्टेट किंवा इव्हेंट कोणतंही वर्ब असू द्या. आणि पहिला असतो जो ऍक्टर आहे ना, जो ऍक्शन करतोय तो इकडे ऍक्टर असतो. ऍक्टर, त्याला अजून एक म्हणूया आपण स्पीकर, किंवा ज्याच्याबद्दल बोललं जातो तो, त्याला म्हणायचं सब्जेक्ट. अजून मी सब्जेक्ट म्हणजे काय बोललेलो नाही. सब्जेक्ट त्याला तुम्ही म्हणता करता. सब्जेक्ट म्हणजे काय? करता. वाक्य नीट आहे का माझं? समोर लक्ष द्या. ताराताई बरोबर. चला सगळ्यांना बोलतोय मी, सगळ्यांना सांगतोय, संकल्पना समजून घ्यायची. ओके, क्लिअर आहे का सगळ्या गोष्टी? ऐका इकडं. म्हणून वाक्याचे पार्ट पडतात 2. पहिला पार्ट असतो सब्जेक्ट पार्ट आणि दुसरा पार्ट असतो वर्ब पार्ट. चला क्लिअर. पहिला पार्ट असतो सब्जेक्ट पार्ट आणि दुसरा पार्ट असतो वर्ब पार्ट. आता वर्ब म्हणजे काय मला डबल सांगायची आवश्यकता नाही. नीट आहे का इकडं? सेंटेन्सचे पार्ट 2. पहिला असतो हा सगळा सब्जेक्ट आहे, हा सगळा सब्जेक्ट आहे, आणि इथून पुढचा सगळा हा वर्ब पार्ट आहे, आणि त्यातला हा वर्ब आहे. आता नीट आहे का? आपलं वर्ब चाललंय. वाक्य नीट आहे का? वर्ब बद्दल बोलल्याशिवाय मला पुढे काहीच बोलता येत नाही, आणि आपण बोललो तर ते काही कळणार नाही. 10वी-12वीला नाही आता. इथं काही कळलं नाही तर याचा काहीच फायदा होत नाही. नीट आहे का मी काय सांगतो? इथला अनुभवलंय का मला इतिहासातला भाग नाही. इथं निभावूनच निघावं लागतं. एकतर नाद करायचा नाही, केला तर पक्का करायचा. कळतं मी काय सांगतो? नाद करायचा नाही, केला तर मग त्याच्यातून सक्सेस मिळालं पाहिजे, आणि त्याच्यासाठी हे चाललंय आपलं. समोर लक्ष द्या इकडं. ऐका, बॉट म्हणजे हे वर्ब आहे का? आहे. बॉट म्हणजे खरेदी करणे. बघा, अ न्यू कार वॉज बॉट बाय द रिच मॅन. ओके, इथं आता मी इथं गंमत काय केली, इथं वर्ब आला, एकटाच वर्ब आहे. ओके, याला म्हणायचं सेकंड फॉर्म आहे बायचा, आणि काळ असतो पास्ट. दुसऱ्या वर्बचा काळ असतो पास्ट टेन्स. ओके, आता मी अजून काय शिकवलंय का? नाही. वर्ब म्हणजे काय एवढंच सांगतोय मी, बाकी काहीही बोललेलो नाही. जे बोललं असेल ते योगायोग असेल. कळतं मी काय सांगतो? टार्गेट एक असतं, पण मधले जे ठिकाणं लागतात ना, बरोबर, ते आपले टप्पे असतात. त्याचा विचार नाही करायचा, ते नंतर आपोआप कळेल. ओके, समोर लक्ष द्या बाळांनो. पटपट पटपट वाय टाईप करत चालायचं किंवा एन टाईप करत चालायचं. ऐका नीट. पण आता इथं मी एक गंमत केली. आता इथं सिंपल पास्ट आहे, पण काय केलं, मान खरेदी करणार आहे म्हणून ऍक्टर सुरुवातीला आला, आणि ज्याच्यावर क्रिया झाली कारवर, म्हणजे ही कार ही रिसिव्हर झाली. हा कार आहे रिसिव्हर. ज्याच्यावर क्रिया झाली बरोबर ते रिसिव्हर असते. कोण असते? रिसिव्हर. हा पेन आहे, हा पेन आहे. हा मी एक व्यक्ती आहे, मी एक व्यक्ती आहे. मी काय केला? पेन फेकला, फेकला. चला, क्रिया कोणावर झाली? पेनवर झाली. हा पेन हा रिसिव्हर आहे, आणि मी ऍक्टर आहे. आय थ्रीव ए पेन, आय थ्रीव ए पेन. पेन हा इथं रिसिव्हर झाला, आणि मी हा ऍक्टर झालो. म्हणजे ऍक्टर आणि रिसिव्हर वेगवेगळे आहेत, म्हणजे वाक्य ऍक्टिव्ह आहे. पण पेन माझ्याकडून फेकला गेला, मी पेन सुरुवातीला घेतला. ऍक्टर सुरुवातीला असेल तर वाक्य ऍक्टिव्ह मध्ये असतो, पण जर ऍक्टर सुरुवातीला न येता रिसिव्हर कार सुरुवातीला आली, म्हणून तो पॅसिव्ह असतो, रिसिव्हर. आता दुसरी गोष्ट, मी एक गोष्ट तुम्हाला क्लिअर केली होती, रिसिव्हर सुरुवातीला आला तर वाक्य पॅसिव्हच असतं, आणि पॅसिव्हची रचना असते टू बी प्लस V3. म्हणून मी टू बी प्लस काय सांगितलं, मला बोलताच येत नाही. सेंटेन्स मध्ये सेंटेन्सचे 2 पार्ट असतात. पहिला पार्ट असतो सब्जेक्ट पार्ट, दुसरा पार्ट असतो वर्ब पार्ट. इथपर्यंत क्लिअर का? टेन्स बीस काय शिकवलं नाही, उद्या क्लिअर होऊन जाईल. जगातल्या कुठल्याही वाक्याचा काळ उद्या कळेल तुम्हाला, काहीच काळजी करू नका. संकल्पना समजून घ्या. नीट आहे का? द ड्रायव्हर ड्राईव्ह द काय, सॉरी इथं आता इथं आलं का वॉज टू बी सुरू. अजून मी टू बी शिकवलंय का? नाही. होईल ते टू बी प्लस इथं V3 आला.
मग इथं डायरेक्ट वरून काळ ओळखला, सिंपल पास्ट आहे, पण इथं टू बी प्लस V3 आलंय, याला कट करावं लागेल, was वरून काळ ओळखावा लागेल. कशावरून ओळखावं लागेल? was वरून. म्हणून इथं was चा काळ सिंपल पास्ट. अजून मी काळ नाही शिकवत आहे, वाक्य नीट आहे का? आणि पॅसिव्ह आलं का? रिसिव्हर शेवटी, ऍक्टर शेवटी आला. आणि ऍक्टर दाखवण्यासाठी आपण बाय वापरत असतो. बाय, BY, बाय म्हणजे कडून. बाय म्हणजे कडून एखादी क्रिया झाली, तो प्रेपोजिशन आहे. तो कोण आहे? प्रेपोजिशन आहे. बाय काय आहे? बाय हा प्रेपोजिशन आहे. तो करता दाखवतोय, डोअर दाखवतोय. समजून घ्या मी काय सांगतो. तो करता दाखवतोय, तो सब्जेक्ट दाखवतोय. डू यू अंडरस्टँड? आणि म्हणून तिथं तुम्हाला ही संकल्पना झाली. जगात वाक्य दोन प्रकारचे, एक तर वाक्य ऍक्टिव्ह वॉइस मध्ये असेल किंवा वाक्य पॅसिव्ह वॉइस मध्ये असेल. संकल्पना क्लिअर करा. आता नीट आहे का? मी अजून काही सांगितलेलं नाही. संकल्पना क्लिअर करा. हे करत करत बेस पूर्ण होतो. द ड्रायव्हर ड्राईव्ह द कार. लिहा ड्राईव्ह, ड्रो आणि ड्रिव्हन, DRIVEN. ओके, चला. बाय, बॉट तर लिहिले. इथं बघा, आता ड्राईव्ह यस लागले. जगातली यस लागलेली सगळी क्रियापद सिंग्युलर आहेत. सिंग्युलर. अजून एक सांगू, सिंग्युलर. यस फॉर सिंग्युलर, यस फॉर सिंपल प्रेझेंट. त्रिकालवादी सत्य बरं काही. मेन वर्बला जर यस असेल, असतंच की सब्जेक्ट सिंग्युलर राहिल्याच्या नंतर, त्या वाक्याचा काळ हा सिंपल प्रेझेंट टेन्स असतो आणि तो वर्ब सिंग्युलर असतो. यस फॉर सिंग्युलर, यस फॉर सिंपल प्रेझेंट. कुठलंही वाक्य बघा, अपवाद एकच आहे फक्त. कोण आहे माहिती आहे का? पॉज. कोण अपवाद आहे? हेल्पिंग वर्ब मध्ये. हेल्पिंग वर्ब मध्ये सुद्धा तसंच आहे. यस लागलेले सगळे प्रेझेंट टेन्स आहेत, फक्त एकच अपवाद आहे, वॉज. वॉजचा टेन्स पास्ट आहे. ऐका, टेन्स म्हणजे काय? टाइम. टाइम म्हणजे काय? वर्ब, वेळ बदल दाखवण्यासाठी आपल्याला वर्ब मध्ये बदल करावा लागतोय, त्याला तुम्ही टेन्स म्हणता. 12 वर्ष गेली 12 टेन्स मध्ये, तरी वाक्याचा काळ कळला नाही. नीट आहे का मी काय सांगतोय? हसू नका, खरं आहे ते. ताराताई चूक आहे का बरोबर आहे? पटकन सांगा, पटकन सांगा मला. ऍक्टिव्ह वॉइसच्या वाक्याचा काळ जरी ओळखता येत असला, पॅसिव्हच्या वाक्याचा काळ ओळखण्याचा प्रयत्न केलाय का? फरक तरी कळला का? खरं सांगा, येस किंवा नो. तुम्हाला येत असेल चांगली गोष्ट आहे, पण 90% प्रॉब्लेम आहे. कळतंय मी काय सांगतो? ताराताई चूक आहे का बरोबर आहे? पटकन सांगा. SB पाटील पटकन सांगा. प्रकाश दादा, जे कोणी असतील त्यांनी. ओके, आता नीट आहे का? खरं आहे का खोटं आहे? दुसरी गोष्ट, आला ऍक्टिव्ह वॉइस आला, याचा पॅसिव्ह करून टाकू आपण. बरोबर, इथं केलंय का? नाही केला, करू शकतो आपण, काही प्रॉब्लेम नाही. ओके, आता ऐका. द स्टुडंट्स लर्न ग्रामर. द स्टुडंट, ओके, इथं पहिलं रूप आलं, V1 आहे. V1 प्लुरल असतं, कारण इथं स्टुडंट्स अनेक आहेत. एक विद्यार्थी आहे का? नाही, अनेक विद्यार्थी आहेत. अनेकाच्या पुढे नेहमी क्रियापदाचं पहिलं रूप येतं, आणि पहिल्याला मी P केलंय, आणि ह्याचा काळ सुद्धा P फॉर प्लुरल. P फॉर प्लुरल वर्ब, P फॉर प्रेझेंट टेन्स. अरे अरे अरे, बरोबर. इतकं सोपं असतं का सर? अजून काहीच नाही पोरांनो. कार्यक्रम पुढे घेऊन गेल्यावर कळेल तुम्हाला. नीट आहे का? खूप भारी आहे ते. ओके, ऐका, पहिलं रूप मी अजून शिकवलेलं नाही. दुसरी गोष्ट बघा, नीट आहे का? ग्रामर इज लर्न. आता ग्रामर इकडचा इकडे घेतला. ओके ओके, ग्रामर सिंग्युलर आहे म्हणजे इथं इज आलंय, आणि स्टुडंट्सला इकडे घेतलं. घेतलं घेतलं म्हणजे आता आली का पॅसिव्ह रचना? आली का रे पॅसिव्ह रचना? पटकन सांगा, येस का नो? ओके, आली ना, टू बी प्लस V3. म्हणून V3 कट केलं. पुन्हा काळ इजचा सिंपल प्रेझेंट. यस फॉर सिंपल प्रेझेंट, यस फॉर सिंग्युलर. घ्या कुठलाही वर्ग घ्या. यस फॉर सिंग्युलर, यस फॉर सिंपल प्रेझेंट. अपवाद नाही रे. ऑक्सफर्ड मध्ये जा, नाही ते केम्ब्रिज मध्ये जा, नाहीतर ज्ञानदीप मध्ये शिक. कळतंय का? काहीच विषय नाही. सगळीकडे सारखं, ह्याच्या बाहेर काहीच नसेल. कळतंय? आणि समजण्याची फ्रिक्वेन्सी जास्त असेल, काही काळजी करू नका. संकल्पना क्लिअर? ओके, आता ऐका. टू रीड मेनी, दे रीड मेनी बुक्स. आलं का? रीड पहिलं रूप, पहिलं V1. P फॉर प्रेझेंट टेन्स, P फॉर प्लुरल. अजून मी टेन्स शिकवला नाही, उग चाललंय. कळते? आता नीट आहे. बाळांनो समजून घ्यायचं. संकल्पना बघा मी काय सांगतो. बघा, मेनी बुक्स इकडे गेलं का? गेलं. दे इकडे आलं का? आलं. बदल झाला. शब्द ठिकाण बदललं की कार्य बी बदलते आणि त्याचा फॉर्म बी बदलते. ऐका, हेच ग्रामर आहे. आलं का? टू बी प्लस V3. ह्याचं हे पॅसिव्ह आहे.
ऍक्टर आणि रिसिव्हर चेंज झाला की टू बी प्लस V3 वापरावं लागते. रिसिव्हर सुरुवातीला घेतला की वाक्य पॅसिव्ह मध्ये जातं. ऍक्टर सुरुवातीला असेल की वाक्य ऍक्टिव्ह मध्ये असतं. जगात वाक्य किती प्रकारची? दोनच, एक ऍक्टिव्ह व्हायस आणि पॅसिव्ह व्हायस. संपलं. आजच्या लेक्चरचं साध्य झालं आपलं जे करायचं ते. संकल्पना समजून घ्या. इंग्लिश ताण काढावा लागतो थोडा. तुमचं किती आहे मला माहिती आहे का? नाही, म्हणून बोलत चला, बोलत चला. ज्याच्यासाठी तुम्हाला इथं घातले ते उद्देश जर पूर्ण करायचा असेल तर तुम्हाला बोलावं लागेल. मग ते तुमच्यावर डिपेंड आहे. मी देताना सर्वस्व देणार आहे माझं, कळतंय का? नीट आहे. रिझल्ट ओरिएंटेड असेल, सगळ्या गोष्टी एक्झाम ओरिएंटेड असतील. आलं का? हो का? द चिल्ड्रन सॅट इन दी क्लासरूम. कुठं बसलेत? क्लासरूम मध्ये. सीट सॅट दुसरं रूप आले, पास्ट टेन्स आहे. ओके, ऐका, त्याचा पॅसिव्ह होणार नाही. हो का? ऍक्टर आणि रिसिव्हर संकल्पना. वी मेक बटर आला का ऍक्टिव्ह व्हाइस. मेक, मेड आणि मेड लिहून टाका. ओके, वर्ब. बटर इज मेड आला का पॅसिव्ह व्हाइस. आला टू बी प्लस V3 आला. याला कट करा, याच्यावरून काळ ओळखा. सी हॅज बेक सेव्हरल केक्स ऍक्टिव्ह व्हाइसच आहे, पॅसिव्ह व्हाइस नाही. टू बी प्लस V3 आलाय का? नाही. हा परफेक्ट टेन्स आहे. मी अजून टेन्स शिकवलेला नाही, नेक्स्ट लेक्चर मध्ये होईल. पण ऍक्टिव्ह व्हाइस आहे का? टू बी प्लस V3 आलाय का? नाही. टू बीचं रूपच नाही, हा सुद्धा ऍक्टिव्ह आहे. हॅजचा काळ प्रेझेंट, मी अजून वर्ब शिकवलेलं नाही. आणि हे तिसरं रूप आहे, याचा असतो परफेक्ट. तिसरं म्हणलं की परफेक्ट टेन्स, प्रेझेंट परफेक्ट. पण परफेक्ट टेन्स मध्ये टू बीचं रूप कुठलं घ्यायचं? तिसरं. टू बीचं पहिलं कुठलं आहे? बी आणि जार. दुसरं वॉज वर. तिसरं बिन आणि चौथं बीइंग. मग हा परफेक्ट आहे. पॅसिव्ह व्हाइस मध्ये कोण घ्यायचं? टू बीचं रूप. हो का? आलं टू बी प्लस V3. मला एवढंच सांगायचं, याच्यातून काही शिकवायचं नाही. नीट आहे का? आलं. याला कट करा, राहिला प्रेझेंट परफेक्ट. बघा, याचा सुद्धा प्रेझेंट परफेक्ट. क्लिअर का? नीट आहे. काळ बदलत नाही पॅसिव्ह व्हाइस मध्ये. विल मीट ऍक्टिव्ह आला, फ्युचर टेन्स. विल, शॅल विल फ्युचर सांगतो. एकच आल्यामुळे सिंपल फ्युचर टेन्स. पण टू बीचं रूप पहिलं रूप कुठलं आहे? बी आहे. हो का? घेतलं. शॅल विलच्या पुढे बी घेतलं. बीची निर्मितीच मॉडल ऑक्झिलरी साठी केलेली आहे. मॉडल ऑक्झिलरी वर्ब साठीच बीची निर्मिती केलेली आहे. बी एकटा पण येईल आणि जोडीनं पण येईल. नेक्स्ट लेक्चर मध्ये होईल. उद्या सकाळी खूप इंटरेस्टिंग लेक्चर असेल. वाक्य माझं नीट आहे का? ओके, आणि चला पुढचं. द वाईज विअर प्लेइंग आला ऍक्टिव्ह व्हाइस मध्ये. आता कंटिन्युअस आला का? मग कंटिन्युअस मध्ये टू बीचं रूप कुठला आहे? बीइंग आहे. कारण हा V3 मध्ये जाणार आहे, म्हणून ह्याची जागा कोण घेतो? बीइंग घेतो. विनाकारण काही केलेलं नाही व्याकरणामध्ये, विनाकारणही केलेलं काही. लक्ष देते मी काय सांगतो? म्हणू का? ह्या बीइंग प्लेइंगचं प्लेड केलं तिसरं, म्हणू का? इथं बीइंग आला, ह्याला कट केलं, राहिला पास्ट कंटिन्युअस. ह्याचा पास्ट कंटिन्युअस. काळ बदलत नाही. पण पॅसिव्ह म्हणलं की टू बी प्लस V3. मी अजून टू बी पण सांगितलंय, पण मेन पॉईंट मध्ये आपण अजून गेलेलो नाहीत. मेन पॉईंट मध्ये गेलोय का आपण? बिलकुल गेलेलो नाहोत. नीट ऐका मी काय सांगतो. ओके, चला पुढे. आलं का? फील बरोबर. ऍक्शन आहे का? इथं नाही, नॉन ऍक्शन आहे. टेस्ट नॉन ऍक्शन आहे, ऍक्टिव्ह आहे. नॉन ऍक्शन आहे, नॉन ऍक्शन आहे. एम म्हणजे आहे, इज म्हणजे आहे, आर म्हणजे आहोत, विल बी म्हणजे असू. चिल्ड्रन फील हॅपी टुडे. आज मुलांना काय बरोबर आनंद वाटतंय, आनंदी दिसत आहेत मुले, आनंदी वाटतंय त्यांना. ओके. शुगर टेस्ट स्वीट. शुगरची चव कशी आहे? गोड आहे. चला. सी हॅज अन अम्ब्रेल. तिला अम्ब्रेला आहे, तिच्याकडे एक अम्ब्रेला आहे. सी सीम्स हॅपी. ती आनंदी दिसते. कृती नाही, ऍक्शन नाही. ऍक्टिव्ह वर्ब, ते ऍक्शन तर नाहीच आहे. आय एम आयडल. मी आळशी आहे. आयडल म्हणजे आळशी. विरुद्धार्थी शब्द, समानार्थी शब्द त्याचा होतो लेझी. ओके. आणि ऑपोजिट वर्ड लिहा त्याचा, डिलिजंट. डिलिजंट म्हणजे मेहनती. त्याला अजून सिनोनिम्स होईल इंडस्ट्रियस. त्याला काय होईल? इंडस्ट्रियस हा सिनोनिम झाला. सी इज डिलिजंट. का आला विरोधार्थी तर डिलिजंट म्हणजे मेहनती. ऑपोजिट वर्ड वापरला. येतो बरं का एक्झामला. जे जे वेगळं वाटते, जे जे आपल्याला येत नाही ते लिहित जावे, नियम आहे आपला. जे जे आपल्याला येत नाही ते शिकत जावे, याला विद्यार्थी म्हणतात. याच्यातूनच रिझल्ट येतो. डू यू अंडरस्टँड? चला. वी आर क्लेवर. आपण क्लेवर आहोत. आर म्हणजे आहोत. हे सगळं शिकवणार आहे. एमला काय म्हणायचं, इजला काय म्हणायचं, सिंग्युलर कोण आहे, प्लुरल कोण आहे, काही काळजी करू नका. ओके. वी विल बी ऑफिसर. 100% असणार आहे. वेळेवर लेक्चर जॉईन करतोय, झालेल्या गोष्टी करतोय, सांगितलेलं ऐकतोय, 100% रिझल्ट येणार आहे. तीळ मात्र शंका नाही. चला, शंका ठेवू नका स्वतःवरती. आपण उद्या जाऊन ऑफिसर असणार आहोत. विद्यार्थी आनंदी दिसत आहेत, मुले आनंदी दिसत आहेत. ओके, चला पुढं ऐका.
थिंक अबाउट. थिंक म्हणजे मेंटल ऍक्शन आली. कसली? मेंटल ऍक्शन आली. नीट आहे का? ही सुद्धा नो मेंटल ऍक्शन आहे. अंडरस्टँड मेंटल ऍक्शन आहे. बिलीव्ह मेंटल ऍक्शन आहे. रिमेंबर मेंटल ऍक्शन आहे. फॉरगेट मेंटल ऍक्शन आहे. इमॅजिन, डिसाइड, सगळ्या मेंटल ऍक्शन आहेत. ऍक्शन दोन प्रकारच्या. पटकन बोला. नीट आहे का? फिजिकल ऍक्शन, मेंटल ऍक्शन. काय म्हणलं मी? फिजिकल ऍक्शन आणि मेंटल ऍक्शन. क्लिअर का बाबांनो? नीट आहे का? ओके, दोन प्रकारचे ऍक्शन येतील. चला आता समोर लक्ष द्यायचं. मेन पॉइंट वर आलो. नीट आहे का? पटपट समोर लक्ष द्यायचं. ताराताई जे 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 कोण कोण आहेत त्यांनी पटकन बोला. इथपर्यंत क्लिअर आहे? आता ऐका. वाक्यात सब्जेक्ट कर्ताबद्दल माहिती सांगणारा शब्द म्हणजे क्रियापद. संपला विषय. व सब्जेक्ट बद्दल माहिती सांगतो. सब्जेक्ट म्हणजे कोण? जो क्रिया करतो तो, किंवा ज्याच्याबद्दल बोललं जातंय तो. पेन काळा आहे. पेन सब्जेक्ट झाला. क्लिअर? हा. वाक्यात करता क्रिया करतो आहे किंवा त्यावर क्रिया झाली आहे हे क्रियापदावरून कळतं. क्रिया करता करतो आहे म्हणलं की ऍक्टिव्ह व्हॉइस. त्यावर क्रिया झाली आहे म्हणलं की पॅसिव्ह व्हॉइस. वाक्यात सब्जेक्ट क्रिया करत असेल ऍक्टिव्ह. आणि इकडं बरोबर बघा, द काऊज आर ग्रेजिंग इन द फील्ड, ऍक्टिव्ह व्हायचं. स्वतः गायी गवत खात आहेत, चरत आहेत. या वाक्यात सब्जेक्ट क्रिया करत नसून वर बरोबर त्यावर क्रिया झालेली असेल तर त्यापुढे येणारे क्रियापद हे पॅसिव्ह मध्ये असते, हे ऍक्टिव्ह मध्ये आहे. या वाक्यामध्ये वाक्यात जर हे ह्याचं वाक्य ओके. आता इथं बघा, अ लेटर इज रिटन. आता पत्र दुसऱ्याला लिहित नाही, त्याला लिहिलं गेलंय. कुणी लिहिलं गेलंय? ओके, हर, तिनं लिहिलंय. हा पॅसिव्ह व्हायचा. टू बी प्लस V3 असते. क्रिया करता करत नसून त्यावर क्रिया झाली, लेटरवर क्रिया झाली, पॅसिव्ह व्हायचं. इथं मात्र करता क्रिया करतोय म्हणून वाक्य ऍक्टिव्ह व्हायचं. गाई स्वतः चरत आहे. क्लिअर का पोरांनो? चला, टू बी प्लस V3 असेल तर वाक्य पॅसिव्ह, नाही तर वाक्य. वर्ब इज कंपल्सरी. मी सगळं बोललोय आता. हे कंपल्सरी एलिमेंट आहे, बरोबर. त्याच्याशिवाय वाक्य बनत नाही. बाबांनो नीट आहे का? समोर लक्ष द्या. ओके, नीट आहे का? ओके, नाहीतर मोबाईल इकडं तुम्ही इकडं असं नाही चालणार आहे. ओके, कुठेही बघा तुम्ही, काय अडचण नाही, पण कंटेंट कडे लक्ष द्या. ओके, वाक्य आहे का? क्रियापदाशिवाय वाक्य बिलकुल बनणार नाही. अनिवार्य आहे रे, कंपल्सरी एलिमेंट आहे तो. कंपल्सरीचं स्पेलिंग सुद्धा आपल्याला विचारलं गेलंय. ओके, चला, संकल्पना क्लिअर का? या गोष्टी एवढं 2 मिनिटं आहे का? ज्या क्रियापदावरून क्रिया प्रेझेंट व पास्ट आहे यापैकी समजतं तेव्हा बरोबर ते वर फायनाईट असतं. कुठलं असतं? काळ सांगणारे. काल बोललो होतो मी. आणि ज्याच्याहून काळ कळत नाही मग बिंग, हॅव्हिंग, डुईंग वर्ब आहेत. आणि मग नेक्स्ट लेक्चर मध्ये आपल्याला या गोष्टी बघायच्यात की वर्ब कोणत्या प्रकारचे आहेत, कसे येतात, त्याचे मराठी मिनिंग काय आहेत. वर्ब शिवाय इंग्लिश कंप्लीट होऊ शकत नाही. सब्जेक्टला नावच प्राप्त होऊ शकत नाही. संकल्पना क्लिअर का? चला, या लेक्चरमध्ये इथं थांबतोय. उद्याचं मॉर्निंगचं लेक्चर कुणीही मिस करायचं नाही, कुणीही बुडवायचं नाही. नीट आहे का? बेसिक मध्ये लेक्चर कंप्लीट करा, मग नंतर तुम्ही रेकॉर्डिंग एखादं लेक्चर बघितलं काहीही प्रॉब्लेम नाही. ओके, चला, अत्यंत डीप मध्ये जायचं, त्याशिवाय प्रश्नपत्रिका सुटणार नाही. सध्याचा पॅटर्न चेंज झालेला आहे. रिझल्ट येणार का? 100% येणार. कसं वरवरनं पळून येणार आहे का? नाही, डीप मध्ये जावं लागेल. त्याशिवाय रिझल्ट येणार नाही. ओके, चला, पुन्हा एकदा बरोबर तुमच्या सर्वांचं मनपूर्वक आभार. पुन्हा भेटू नेक्स्ट लेक्चर मध्ये उद्या मॉर्निंगला सकाळी ठीक 11 वाजता बरोबर. बाय. थँक्यू सो मच.